वारा बघितला होता का? कोणत्या प्रेशरकडून जास्त दाबाकडून वाऱ्याचं होणारं हवेचं होणारं वहन म्हणजे काय म्हणतो आपण त्याला? मग जगामध्ये वाऱ्याचे प्रकार किती होते? किती प्रकार होते? त्यातला पहिला प्रकार कोणता होता रे? कोणते वारे? ग्रहीय वारे म्हणजे अख्ख्या संपूर्ण पृथ्वीवरती वाहणारे होते, बरोबर आहे का? त्याचे प्रामुख्याने प्रकार म्हणलं किती पडत होते? किती प्रकार पडत होते रे? किती? 3 आपल्यासाठी महत्वाचे 3 प्रकार त्याचे साधारणतः काय होते मित्रांनो? पडत होते. त्यातला पहिला प्रकार कोणता होता रे? कोणता? कसले वारे? पूर्वीय वाऱ्यांना दुसरं नाव काय होतं? कसले? व्यापारी म्हणजे काय व्यापार करतात का? मग सगळीकडे फिरतात, व्यापाऱ्यासारखे फिरतात म्हणून व्यापारी वारे. दुसरा वारा कोणता होता रे? कोणते वारे होते? कोणते? त्याला काय म्हणून ओळखलं जायचं? कसला? प्रति. आणि जो ध्रुवाच्या बाजूला होता तो कोणता होता? कोणता होता? ध्रुवीय वारे होता. कोणता वारा होता? ध्रुवीय वारे आपल्यासाठी महत्वाचे आहेत. मग तुम्ही उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्धाच्या संदर्भात काही गोष्टी बघितल्या होत्या. त्यातलं मला सांगायचं मित्रांनो, डॉल्ड्रम हा काय विभाग आहे? विषुवृत्तीय शांत पट्टा आहे. कमी दाबाचा असलेला हा पट्टा कितीपासून कितीपर्यंत? काय 5 पासून कशाचे 5 विषुवृत्ताच्या वरती 5 काय अक्षांश वगैरे काहीतरी म्हणा. त्याच्या खाली म्हणलं तर 5 ला दक्षिणेला. मग मी हॉर्स लॅटिट्यूड नावाची गोष्ट बघितली होती. किती? 25 ते बरोबर आहे का? खवळणारे किती? कोण खवळणारे? खवळणारे काय अपोकाला पाहिजे जरा. गरजणारे चिंचाळणारे आठवते मॅडम 40 50 60 कोणत्या गोलार्धात दिसेल? कोणत्या? का बरं दक्षिण गोलार्धात दिसले? सांगा ना, दक्षिण गोलार्धात का दिसतील? का दुसरीकडे दिसणार नाही काही? दक्षिण गोलार्धामध्ये यांना कसल्याही प्रकारचा काही नाहीये, अडथळा नाहीये. आणि एखाद्या गोष्टीला अडथळा नसला तर ते कसे जातात मित्रांनो? आता जर तुम्हाला प्लेचा मेनचा अडथळा तर डायरेक्ट इंटरव्ह्यू असतो, तुम्ही पुढे गेले डायरेक्ट इंटरव्ह्यूला गेले असते, बरोबर? काय अडथळा आहे का नाही? मग 40 म्हणलं तर काय आहे? गरजणारे आणि खवळणारे. मग शूर कोणाला म्हणायचं रे? शूर पश्चिमी म्हणलं तर 50 ला म्हणायचं. आणि 60 म्हणजे कसे आहेत? किंचाळणारे आहेत. वेगवान म्हणलं तर कोणते व्हायचे जास्त? किंचाळणारे 60, बरोबर आहे का? डॉल्ड्रम, हॉर्स लॅटिट्यूड या गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजे. जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाऱ्याचं वहन. मग तुम्हाला सांगितलं होतं काय? सांगितलं होतं 4 लक्षात ठेवायला. उत्तर गोलार्धातले 4 आणि दक्षिण गोलार्धातले 4. काय सांगितलं होतं लक्षात ठेवा? तिथं ध्रुवी आहे. नंतर काय सांगितलं होतं? कोणता? कोणता? नैऋत्य. काय कोणता असतोय? इथं प्रतिव्यापारी का व्यापारी असतोय? नैऋत्य. नंतर कोणता होता? ईशान्य. कोणता वारा आहे? व्यापारी. नंतर कोणता होता? आग्नेय म्हणलं तर कोणता रे? कोणता आहे? आणि शेवटला होता कोणता होता? वायव्य. कोणता असेल हा? कोणता असेल? प्रति व्यापारी. हे प्रत्येकाला आलं पाहिजे. इथं कोणता मित्रांनो? विषुवृत्ताचा पट्टा आहे. वरती गेल्यानंतर ईशान्य, व्यापारी, नैऋत्य, आग्नेय, वायव्य, प्रति. अरे बाबा काय झालंय? नवीन असं काहीतरी वेगळं शिकलं अशा भाग नाही आवा. हा नाही आवा, लक्षात ठेवायचं नाही आवा. आणि सगळ्यात वरती ध्रुवी आहे, खाली ध्रुवी आहे. समजलं का? कालचं आठवतंय का? तर या गोष्टी लक्षात ठेवा बाबा. याच्यावरती प्रश्न विचारले जातात. मग बोरा वारे कुठे दिसतात मॅडम? बोरा, ग्रीस. अजून बोललं पाहिजे. ऍड्रियाटिक किनारा. त्याच्यानंतर अजून ग्रीनलँड. कुठे दिसतात ते बोरा वारे म्हणलं तर? 3 देश महत्वाच्या गोष्टी लक्षात. ग्रीस, ग्रीनलँड, ऍड्रियाटिक किनारा आणि चौथं इटली. कोणतं? मग मला सांगायचं रॉकी पर्वताचा वारा कोणता रे? टणोक. कोणता आहे? चिनोक. आल्प्स पर्वतातला कोणता? फॅन नाही. कोणता? हो, लक्षात राहील का? आपल्याला पाहिजे. स्नो इटर्स म्हणलं तर कोणाला म्हणायचं? कुणाला? चिनोकला काय म्हणायचं? बरोबर खातं ते? मग विद्यार्थी म्हणजे खाऊन टाकतात ना. एखादी गोष्ट विचारून टाकली, खाऊन टाकली त्याने. कोणता वारा झाला तो? चिनोक. खामसी म्हणलं तर सौदी. तुमच्या तुम्हाला कोण सांगते रे आफ्रिकेमधले 3? सांग ऑनलाईन लक्ष ते सांगते. आता काय सांग? हा बोल पटकन. पश्चिमेचा म्हणलं तर कोणता? वा, 1 नंबर. दुसरा? दक्षिण आफ्रिकेचा? बरं, 1च नंबर. उत्तर आफ्रिकेचा? 1च नंबर. बस कळते का? लक्षात आलं पाहिजे. बरं म्हणलं तर मंगल म्हणा सर, आठवण पडली तुम्हाला. थांबती जरा, अजून म्हणायचं. सिरोक म्हणलं तर कोणता आफ्रिका? बरं म्हणलं तर हरमॅटन. म्हणलं तर कोणता आफ्रिका? झोंडा म्हणलं तर मॅडम कुठे गेलो? अर्जेंटिना. कोणता आहे? अजून कुठं? चिली. म्हणलं तर कोणता? झोंडा. पाम्पेरो. म्हणलं तर कुठे? पुढं गौतार प्रदेश. कोणता तिथं दिसतो हा? कोणता? उत्तर अमेरिकेतला गौतार प्रदेश कोणता होता? कोणता होता? उत्तर अमेरिकेमध्ये होता पेरी. त्याच्या खाली होता दक्षिण अमेरिकेतला कोणता? इथं दक्षिण आफ्रिकेमधला कोणता होता रे? आफ्रिका खंडातला कोणता होता? वेल. ऑस्ट्रेलिया गेला कोणता होता? कोणता होता? आणि इथं युएसए मध्ये गेला कोणता? तेपी. कोणता होता? हे गौतार प्रदेश सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे. उद्या भविष्यात कधी प्रश्न आला तर चुकायला नको. ट्रायमॅन्टेना नावाचा वारा कुठे वाहतो? ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रिया नावाचे 2 वेगवेगळे देश आहेत, कळलं का? ऑस्ट्रिया म्हणलं तर कोणता पाहिजे? आणि ऑस्ट्रेलिया म्हणलं तर कोणते 2 पाहिजे? मग एक पहिला ब्रिक फिल्डर्स. नंतर दुसरा कोणता? सदन बस्टर. कोणता? आठवते का काहीतरी कालचं? ऑस्ट्रेलिया म्हणलं तर 2 लक्षात ठेवायचे. एक म्हणजे कोणता ध्यान ठेवायचा? ब्रिक फायटर किंवा ब्रिक फिल्डर्स. आणि दुसरा म्हणजे सदन बस्टर. लक्षात ठेवायचे. 2 म्हणलं तर कोणत्या देशामध्ये? ऑस्ट्रेलिया म्हणलं तर आलेच पाहिजे. लक्षात ठेवायचं. समजलं का? बाकीचे लक्षात आलं पाहिजे. बाकीचे पाठीमागं बोरा म्हणलं तर पुढे 3 म्हणलं तर 3 आले पाहिजे. ट्रायमॅन्टेना म्हणलं तर आलं पाहिजे. आर्मेटर आलेला आहे. सिरोप आलेला आहे. खामसीन आलेला आहे. खामसीन म्हणलं तर पुढे सॅमो. म्हणलं तर पुढे होतं रे पुढं इराण मधला कोणता महत्वाचा वारा आहे? सॅन्ट ॲना. म्हणलं तर पुढे होता सॅन्टाना. सॅन्टाना पुढे होता रे. सॅन्टाना म्हणलं तर कॅलिफोर्निया मधला महत्वाचा वारा आहे. लक्षात ठेवायचा आहे, कळलं? तर या गोष्टी ध्यानात ठेवा बाबांनो. प्रश्न आला तर चुकायला नको. ओके, जायचं पुढं. आता पुढे जायचं मित्रांनो. चला, मंगल पावन दिन हा भारत प्यारा अक्षांशाचा जास्त दाबाचा शांत पट्टा या अक्षांशाच्या पट्ट्यात येतो. अक्षांशाचा जास्त दाबाचा शांत पट्टा अक्षांशाच्या कोणत्या पट्ट्यात येतो? 25 ते उत्तर आणि दक्षिण. म्हणलं तर कसला पट्टा यायला पाहिजे? अक्षांशाचा जास्त दाबाचा 0 ते 5. उत्तर आणि दक्षिण कोणता असेल? कोणता असेल? कोणता असेल? डॉल्ड्रम. उपउष्णकटिबंधीय जास्त वायू वाराच्या प्रदेशाकडून उष्णकटिबंधीय कमी वायू वाराच्या प्रदेशाकडे कोणते गृहीय वारे वाहतात? निवडू. उपउष्णकटिबंधीय जास्त वायू वाराच्या प्रदेशाकडून उष्णकटिबंधीय कमी वायू वाराच्या प्रदेशाकडे कोणते गृहीय वारे वाहतात? व्यापारी, प्रतिव्यापारी, त्याच्यानंतर आवर्तीय, प्रत्यावर्ती. आता आवर्ती आणि प्रत्यावर्तीचा काही संबंध येईल का? आता इथं कोणता वारा वाचायला पाहिजे? लगेच कटिबंध बघायचे. मग तुमच्या याच्यामध्ये दिलेले असतील त्या नकाशामध्ये जास्त काय दिलेला आहे? वायू वाराचा पट्टा. पण कोणता जास्त वायू वाराचा पट्टा आहे?
उष्ण कटिबंधीय. मग उप उष्ण कटिबंधीय म्हणलं तर कोणता असेल रे? मिडलचा असेल का? असेल का मिडलचा? विषुवृत्ताच्या कोणत्या दिशेचा असेल तो वारा पहिला? बघा अक्षवृत्तीय जास्त दाबाचा उप उष्ण कटिबंधीय कुठे? तो उप उष्ण म्हणल्यानंतर पहिला कटिबंध कोणता आहे? उष्ण. दुसरा कटिबंध कोणता आहे? कोणता आहे? समशीतोष्ण कटिबंध. मग बघताना तुमच्या डोळ्यासमोर असं नकाशा आला पाहिजे. मग इथं आणि हा मधला प्रामुख्याने कोणता असेल? उप उष्ण कटिबंधीय म्हणजे एक तर हा असेल नाही तर हा असेल. आणि त्याच्यापासून काय विचारलं तुम्हाला? उष्ण कटिबंधीय कमी वायू वाराच्या पट्ट्याकडे वाढणारा वारा कोणता? कोणता वारा येईल? कोणता येईल? बघताय का नकाशामध्ये बघितल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर लगेच आला पाहिजे. दिसते का बाबांनो? बघितल्याबरोबर लगेच बघायचं. पुढे दिसतोय बाबा कमी दाबाचा पट्टा, पुढे दिसतोय जास्त दाबाचा पट्टा. मग जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाऱ्याचं जे काय वळण आहे त्याला कसला वारा म्हणायचं? व्यापारी. दिसते का? लक्षात ठेवायचं. कमी वायू वाऱ्याच्या पट्ट्याकडे होणारी वाऱ्याची हालचाल म्हणजे व्यापारी वारे. प्रति व्यापारी म्हणलं तर काय ते पण बघा. सोडवायचं रे. व्यापारी म्हणजे काय माहिती ना? सोडव ना. सोडव रे पटकन. पटकन काय मॅडम? दादा काय तर बोलला जातात ते अग्नीकडून वाहतात. तुम्हाला लगेच काय टाकायचं मित्रांनो? बघा काय टाकायचं. इथं तुमच्यासाठी लगेच बोलायचं म्हटलं तर तुमच्या डोळ्यासमोर लगेच आपला गोल आला पाहिजे. पहिला कोणता आहे मग तुमचा? कोणता आहे? दुसरा, तिसरा, चौथा. मग त्याने विचारलाय कोणता बोलत आपला? कोणत्या बोलत विचारलाय? आणि कोणता विचारलाय? कोणता विचारलाय? मग हा व्यापारी कोणता असेल? हा असेल का असेल? कोणता असेल? डोळ्यासमोर लगेच उभं राहिलं पाहिजे. कोणता आहे हा? मग तुमचा वारा उत्तर गोलार्धात कोणत्या दिशेकडून व्हायला? कोणत्या दिशेकडून व्हाईल? पहिला येईल का बरोबर? येईल का? तुम्हाला गोलार्ध कोणता विचारलाय? त्या जागी जर ते दक्षिण गोलार्ध असतं तर काय असतं? दक्षिण गोलार्ध असतं तर समजतंय ना काय उत्तर पाहिजे होतं मला? दक्षिण असतं तर आग्नेय असतं. आणि जर प्रतिव्यापारी असतं तर कोणता असतं? बघा डोळ्यासमोर लगेच आलं पाहिजे. दक्षिण गोलार्ध असेल आणि तर कोणता असतं प्रतिव्यापारी म्हणलं तर? उत्तर गोलार्ध प्रतिव्यापारी म्हणलं तर कोणता असता? वळणाची दिशा लक्षात ठेवण्यासाठी लक्षात ठेवायचं. नाही आवा, नाही आवा. मग ते अत्यंत नियमित होतात. हे सारख्या ग्रहांवरती असतात. त्याच्यामुळे काय उत्तर असायला पाहिजे तुमचं? उत्तर पर्याय 2. काय उत्तर असायला पाहिजे? उत्तर पर्याय 2. समजतंय का? समजून घ्या. भविष्यात प्रश्न आला तर लक्षात ठेवायचा. अजून तुमच्या परीक्षेला प्रश्न याच्यावरती जास्त येत नाही. वरचा सोडवायचा. युरोपमधील आल्प्स पर्वतरांगातून वाहणाऱ्या वाऱ्याला काय म्हणतात? काय म्हणतात रे? कोण वारा कुठे वाहतो? मग सिरोप पुढे सिरोको उत्तर हमसीन. अक्षवृत्त म्हणजे काय? सर अक्षवृत्त काय उत्तर येईल? किती? 3 नंबर? किती कोण म्हणलं? 30 मध्ये. ओके. कशात येईल रे उत्तर? तुमचं 30 दिसतोय. मग 30 कशात दिसतोय? 25 ते हे बाकीचे पर्याय बघितले उचलून फेकून देतात तरी देतात का? बघण्याची गरज आहे का? ते फक्त काय माहिती पाहिजे त्यासाठी फक्त माहिती पाहिजे. नाही तर कधी कधी काय होतं आकडे पण माहितीच नाही. मग काहीच नाही. कोणते बरोबर वाटू शकतं. तुम्ही 3 आणता 4 आणेल. वेगळा कार्यक्रम आहे. चिनूक वारे कोणत्या विभागात होतात? अब आना चाहिए. पहिलं तर चिनूक वाहतात. पुढे लक्षात ठेवायचं. पुढे वाहतात. मग इथं रॉकी पर्वत कोणत्या देशामध्ये असेल? पुढे असेल अमेरिका. आणि मग इथं 2 ठिकाणी अमेरिका दिलं. मग आता अमेरिका आणि उत्तर अमेरिकेत येणारे कोणते भाग आहे? अमेरिका आणि कॅनडा. पर्वतीय वारा म्हणजे चिनूक दिलेला. भविष्यात असा प्रश्न याला आवड होईल. नाही नुसतं पाठ केलं काय? रॉकी वारे हे चिनूक पर्वत होतात. चिनूक वारे रॉकी पर्वत होतात. चिनूक वारे रॉकी पर्वत होतात. देश माहित नाही. आणि देश आला पेपरला. कॅनडा कधी अर्जेंटिना वाटत बसले. अर्जेंटिना पुढे बाबांनो दक्षिण अमेरिकेत येतो. न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया जवळ संबंध आहे का? आहे का? नाही ना. लक्षात ठेवायचं. पुढचा हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेचा दाब बदलतो? काय उत्तर येईल? हवामानाच्या बघा मी सांगितलं तुम्ही बेसिक बघा बेसिक वरती प्रश्न विचारले. तुम्ही आयोगाचे प्रश्न काढून बघा. एवढे प्रश्न सापडले मी शोधतो. राज्याच्या वाईकडे भरपूर सारे प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला असे प्रश्न सुद्धा दिसतात. हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेचा दाब होता रे? जास्त तापमान दाब काय? कमी तापमान दाब? हिवाळा असेल तर दाब कसा असेल? उन्हाळा असेल तर दाब कसा असेल? कसं असेल? मग वायूचं जे काय मित्रांनो बघितलं होतं ते कमी दाबातून जास्त दाब कमी वारा जास्त दाबातून. मग इथं काय उत्तर पाहिजे तुमचा? उत्तर पर्याय 4. सर्वात महत्त्वाचा घटक नमूद नाही. पण तो घटक कोणता आहे? कोणता आहे? सर्वात महत्त्वाचा घटक नमूद नाही पण त्याचं नाव आहे तापमान. ताप्या. लक्षात ठेवायचं. कळलं? पुढचा याचं उत्तर करायचंय. खाली नकाशामध्ये बाणाने दाखवलेला वारा कोणता आहे? बरं शोधू नको सापडणार सगळं. असला काहीतरी नकाशा असते माहिती का तुम्हाला? बघितलं का? असला काहीतरी नकाशा बघितलं का? काय उत्तर काय? काय उत्तर येईल रे? का बरं जोडाय? क्या बात आहे. तालिया. काय उत्तर पाहिजे? काय उत्तर पाहिजे? चिनूक पुढे येईल रे. चिनूक पुढे येईल. रॉकी पर्वत कुठे? उत्तर अमेरिका. बरोबर आहे का? मग हा दक्षिण अमेरिकेचा भाग दिसतो. कोणता दिसतोय? दक्षिण अमेरिकेचा भाग दिसतो. मग दक्षिण अमेरिकेत चिनूक कोणत्या अमेरिकेत येईल? कोणत्या अमेरिकेमध्ये? उत्तर अमेरिका म्हणलं तर कोणता पाहिजे? मग हा दक्षिण अमेरिकेतला अर्जेंटिना मधला वारा आहे. नाव आहे कोणता आहे? सोडा. कोणता आहे? मग खामसी पुढे बरोबर तुमचा. आणि कोण कुठे? फक्त एक गोष्ट लक्षात सेम अशा काल तुम्ही प्रश्न सोडवला. असं फक्त काय होता? कुणाचा नकाशा होता आणि अशा पद्धतीने दिला होता असं. मग इथला जो वारा होता कोणता होता? बर्फ होता. कोणता होता? बर्फ कोणत्या वारा होता? दक्षिण आफ्रिका. तसं इथला वारा कोणता आहे? हा कोणता पाहिजे? सोडा. समजतंय का? हे समजून घ्यायचं आहे. समजलं? पुढचं सोडवायचं रॉकी मध्ये अतिशुष्क आणि उष्ण वारा म्हणजे हे ना रॉकी आणि ना त्या आल्प्समधला जो आहे ना कोण यांच्यावरती ना सगळा प्रश्न सापडतो. दोघांना मिळून काढलं तर एवढं सोप्या बऱ्याच वेळा विचारलंय. कळलं? झालं क्लिअर? मला वाटतं आता कालचं क्लिअर झालं असेल. समजलं? वाऱ्याचा वगैरे प्रकार आता आपल्यासाठी महत्त्वाचं आहे ते म्हणजे पुढचं महत्त्वाचं मित्र आपण आलो तर पर्जन्याच्या प्रकारावरती बघायला आलो. बरोबर? पर्जन्याचे प्रकार इथं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. बघा आपल्याला पाणी मुख्यतः कशाच्या स्वरूपात मिळतं रे? कशाच्या? पाणी कशाचं मिळतं? आम्हाला काय माहिती पावसाचं. आम्हाला फक्त काय ते आपल्याला येतं इकडे तिकडे. आपल्याला पाणी कशाच्या स्वरूपात उपलब्ध होतं? पाऊस. बरोबर आहे का? बघा बाष्पयुक्त हवा उंच गेल्यावरती हवेचं तापमान कमी होतं. हवेतील बाष्पांचं सांद्रीभवन होतं. त्यामुळे तयार झालेले जलकण आणि हवेतील धुळी एकत्र येऊन टप्प्या होतात. ढगांमधील जलकण आकाराने मोठी लागतात. ते मोठे जलकण हवेत तरंगून शकलेल्या जलकणांची पावसाच्या स्वरूपात पुष्टी होते. असं त्याला काहीतरी आपण म्हणतो पाऊस. बरोबर आहे का? पाऊस. ऐकलं पाऊस. आता जगातले मित्रांनो पर्जन्याचे प्रकार म्हणजे पावसाचे 3 प्रकार आहेत. याच्यावरती तुम्हाला डिटेल बघायचा आहे. आणि याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा कोणता रे? कोणता महत्त्वाचा आहे? पेपरच्या दृष्टीने अति महत्त्वाचा असलेला प्रतिरोध पर्जन्य महत्त्वाचा आहे. बघा पहिला आहे त्याचं नाव मित्रांनो आहे आरोह. कोण आहे? आरोह. याच्याच नावावरून मित्रांनो बऱ्याचशा मुलींचं नाव किंवा मुलांची नावं ठेवतात. बरोबर आहे का? काय? आरोही. हे आरोही. कळलं? आणि दुसरं काय आहे? मुलाचं नाव म्हणलं तर अभिसर ठेवतात. मुलं अभि ठेवतात, अभिषेक ठेवतात, अभिजित ठेवतात. जाऊ द्या. कोणता पहिला प्रकार आहे? आरोह. लक्षात ठेवायचं बरं का? तुम्हाला कधी पण विचारतात. बरेच पोरं कशात कन्फ्युज होतात. दोघांच्या. हे काय नाही सोपं आहे. प्रतिरोध म्हणलं की डोळ्यासमोर काय येते? रोज काय येते? रोज. मग सह्याद्री आठवते. सह्याद्रीला वारा धडकलाय आणि तिथं पाऊस पडला तर कोणता आहे? प्रतिरोध. लक्षात येतं. इथं महत्त्वाचं आहे आरोह. आणि दुसरा कोणता मित्रांनो? आरोही माझ्या मामाची मुलगी आहे. वा बघ नाही तर मामाच्या पाय धरायची वेळ भविष्यात. अभ्यास केला नाही तर अवघड असते सगळं. कोणतं आहे?
काय आहे? अभिसरण, आरोह किंवा अभिसरण. आता आरोह पर्जन्य म्हणजे काय ते बघा, डोळ्यासमोर फक्त 2 मिनिटं लक्ष द्या, डायरेक्ट क्लिअर होऊन जाईल. काय होईल? डायरेक्ट क्लिअर होऊन जाईल. बघा, आरोह किंवा अभिसरण पर्जन्य विषुवृत्तीय प्रदेशात. आता सगळ्यात महत्त्वाचं कोणत्या प्रदेशात असलेले पर्जन्य? आणि याच्यावरती 3 वेळा प्रश्न आहे. काय? आरोह किंवा अभिसरण पर्जन्य कोणत्या प्रदेशात पडतं? कोणत्या प्रदेशात पडतं? विषुवृत्तीय प्रदेशात पडतं. आता विषुवृत्त म्हणजे काय सांगायची गरज आहे का? विषुवृत्त म्हणजे काय माहिती ना? शून्यवाला जो आहे तो विषुवृत्तीय प्रदेश आहे. पण सूर्याच्या उष्णतेमुळे भूपृष्ठ काय होतं मित्रांनो? तापते. काय होतंय? तापते. आणि त्या लगतची हवा तापते. आता हवा तापली की काय होते? बेसिक हवा तापली की काय होते? प्रसरण पावते. आणि पण प्रसरण पावली की काय होते? हलकी होते. काय होते? हलकी होते. काय होते? हळदी समारंभ ना, हळदी समारंभ. बर्फ पडला तर बर्फ पडला. सर्दी झाली का सर्दी झाली? हा, सर्दी काय झाली? सर्दी. तर काय आहे? हवा तापली की काय होते मित्रांनो? काय होते? काय होते? प्रसरण पावते. काय झालं? आम्ही बिंदास आहे, आपल्याला काय माहिती करायची. ठीक आहे, बोलू. हलकी होते. काय होते? प्रसरण पावली की हलकी होते. लाल शर्ट काय कळलं का? हवा काय होते? हलकी होते. का हलकी होते? प्रसरण पावते. काय होते? प्रसरण पावते. आता हवा जर हलकी झाली तर मित्रांनो पुढे जाईल ती. पुढे जाईल. पुढे जाईल. जर आमच्याकडे सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले, जर झाले तर उपाययोजना सांगा. कुठेतरी चांगलं बघायचं, आवलं नाही खाली बसायचं. मग खाटेच्या खाली बसलं तरी चालेल. धक्के जाणवले तर आधार शोधायचा. असं मोबाईल पटांगण गेला तरी चालेल, काय अडचण नाही. फक्त पुढं बसायचं नाही. भिंती खाली खाली असं बसायचं नाही, तरी आपल्या अंगावर पडू शकतं. आपलं लक्षात ठेवा. हा, जंगलात सांगतो, जंगलात ऐकायचं. झाडाखाली बसायचं जंगलात. कळलं? आता हवा तापली काय होते मित्रांनो? तुझा एक प्रॉब्लेम बाबा. हवा तापली काय होते? काय होते? प्रसरण पावते. प्रसरण पावली हवा काय होणार आहे मग? काय होणार आहे? हलकी वस्तू जाते रे. त्याच्यामुळे हलकं राहायचं माणसाने. नाही पुढे जाते, वर जाते, वर जाते. हा, बघा, उंच गेल्यावरती हवा काय होते मित्रांनो? हवा काय होते? थंड हवेची बाष्प क्षमता कमी असते. त्यामुळे हवेची बाष्प काय होतं? चांगली पवन होऊन मित्रांनो जलद म्हणतात. आणि त्यापासून पडतो पाऊस. त्या पावसाला म्हणायचं कसला पाऊस? कसला पाऊस? आता विषुवृत्तीय प्रदेशामध्ये उष्णता कशी असते रे? कशी असते? उष्णतेमुळे भूपृष्ठ काय होतात? काय होतात? तर भूपृष्ठ तापल्याबरोबर हवा सुद्धा तापली का शेजारची वगैरे? हवा तापली की काय होते? प्रसरण पावते. प्रसरण पावली हवा बोलते. आणि मग वरती गेल्यानंतर मित्रांनो ती थंड होते, चांगली पवन होते. त्याच्यापासून पडतो काय? पाऊस. त्या पावसाला म्हणायचं कसलं पर्जन्य? आरोह किंवा अभिसरण पर्जन्य. आरोह किंवा कोणत्या प्रदेशात पर्जन्य पडत असेल? पहिला प्रश्न. कोणत्या? दुसरा प्रश्न मित्रांनो, विषुवृत्तीय प्रदेशामध्ये असा पाऊस बहुधा दररोज दुपार नंतर पडतो. कधी पडतो? पण कधी पडतो? दररोज. कधी पडतो? दररोज दुपार नंतर पाऊस पडतो. कधी पडतो? दुपार नंतर पडत असेल. का? दुपारी काय असते? तापमान जास्त असते. मला सांगायचंय, दिवसामध्ये सर्वात जास्त तापमान कोणत्या वेळेमध्ये असतं? 2 ते 3 ते 4 तापलं. लक्षात ठेवायचं, दुपारी 12 ते 2 या वेळेमध्ये पृथ्वीवरती जमिनीवरती सर्वाधिक काय असतं? तापमान असतं. कालखंड कोणत्या पेपरला प्रश्न याच्यावरती सुद्धा किती वेळामध्ये? दुपारी 12 ते 2. जसं बुध किती वाजता येतात? 12 वाजता. अजिबात किती वाजता येतात? 2 वाजता येतात. किती वाजता येतात? माणूस आहे बुध 2 वाजता येतो. कधी येतात? बघा तुम्ही, बुध 12 वाजता येत नाही. बुध किती वाजता येतात? आता तर बुध किती? माणूस मोठी होते. त्या दिवशी मी ऐकत होतो बरं. आता बुध नाही पहिला ऐकायचं. प्रत्येक गावामध्ये बघा तुम्ही एखादा माणूस असतो की ज्याने बुधाला बघून घेतली असते. किंवा बुधाला घेतलेली असते. ऐकलं बुधाबरोबर कुस्ती खेळलेली असते. बुधाकडून काम करून घेतलेलं असतं. ऐकलं असेल ना? बुधाला त्याच्या मटण मागितलं असतं. एखादा कोंबडा बिबडा, उलट्या पाटाचा कोंबडा. ऐकलं असेल ना? प्रत्येक गावात असतात अशी माणसं. नाही सांगितलं ऐकलं. माणसं नंतर बघितलं कसं ऐकलं तुम्हाला? सांगितलं गावाकडे जे राहतात त्यांनी ऐकलं. ऐकलं बाबा ना? बरोबर असते ना? पुन्हा कोणतरी असते, आपली शांत असते, सांगत असते की बुधाबरोबर असं माझं तसं, बरोबर नाही? तर ते बरोबर इथं तसं लक्षात ठेवायचं. दुपार नंतर काय होतं मित्रांनो? इथं काय होतं? सर स्टुडंट लेडीज असते, तिला विचारायचं होतं. माझ्या शेजारी राहते ना ती. तिला उद्या विचारतो, तुला सकाळी आल्यावर सांगतो. नक्की विचारतो. काय खवीस कोण आहे मग? ऐकलं खवीस, हाडळ, जी नाव आहे बोकडे. ऐकलं बोकडे? ऐकलं तरी बोकडे नावाचं प्राणी? ऐकलं? लहानपणी तिकडून बजाऊ बोकडे, तिकडून बजाऊ बोकडे. ऐकलं का? ऐकलं का? नाही ऐकलं पाहिजे. दररोज कधी पाऊस पडतो? हे आता लक्षात बुद्ध लावली साईडला, बुद्ध आधी संपवायचे मला. कळलं? विषुवृत्तीय प्रदेशामध्ये पडतो. कधी पडतो? कधी पडतो? कधी पडतो? दुपारी पडतो. 34 सरांच्या पुस्तकात जरी 2 ते 3 दिला असतं तरी आयोगाचं उत्तर 12 ते 2 आहे. काय? 12 ते 2. मग पेपरला काय लिहायचं? 12 ते, आणि जर 12 ते 2 पर्यंत असेल तर 2 ते 3 असेल तर काय लिहायचं? मग 2 ते 3 काय लिहायचं? त्याला सोर्स मागितलं तर 15 द्यायचं. मग 34 सरांच्या पुस्तकात दिला. कळलं? लोड नाही. कोणत्या प्रदेशात पडतं? कोणत्या? कधी पडतं? आणि मित्रांनो अशा प्रकारच्या पावसामध्ये विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट असतो. याच्यावरती पण प्रश्न विचार. सगळ्यात महत्त्वाचं, आरोह किंवा अभिसरण पर्जन्य कळलं का पहिल्यांदा? कुठं पडतं? कधी पडतं? कोणत्या वेळेनंतर? दुपारी सहसा 4 नंतर हे पर्जन्य पडतं. कधी पडतं? 4 नंतर. त्याला वाटलं तर दुपारी सहसा 4 नंतर हे पर्जन्य पडतं. ते म्हणजे कोणतं पर्जन्य आहे? अभिसरण पर्जन्य आहे. आणि मित्रांनो आफ्रिकेतील कांगो नदीचं खोरं, दक्षिण अमेरिकेतील अमेझॉन नदी खोऱ्याच्या विषुवृत्तीय भागामध्ये आरोह प्रकारचा पावसाचा प्रदेश आहे. बरोबर का? लक्षात ठेवायचं. तुम्ही जर गेला असेल तरी कांगो खोऱ्यामध्ये, नसेल गेला ना, किंवा मी पण नाही गेलो अजून, अमेझॉन खोऱ्यामध्ये, तर तिथे काय मित्रांनो पावसाचं प्रमाण जास्त आहे. आणि तिथे जर वन बघितलं तशी मित्रांनो त्याच्यामुळे प्रचंड घनदाट अशी वन आहे, दलदलीचा प्रदेश निर्माण झाला. कारण काय दलदलीचा प्रदेश निर्माण व्हायचं? ते पिक्चर बघितलं कोणता? एनाकोंडा वगैरे, त्याच्यामध्ये बघितलं जंगल. तर जंगल ते कसं मित्रांनो? दाट आहे. सो कुठे पाऊस पडतो? हा कुठे पाऊस पडतो? कुठे पाऊस पडतो? कुठं? विषुवृत्तीय प्रदेशात. कमी तापमान कोणत्या टायमाला असतं? रात्री असतं. लक्षात ठेवा. रात्री असतं कमी तापमान. कळलं? आरोह किंवा अभिसरण पर्जन्य कळलं प्रत्येकाला? पुढे पडतं म्हणल्यानंतर याच्यावरती प्रश्न विचारले. 2-3 प्रश्न पण दाखवतो कसे प्रश्न आले. तुमच्यासाठी काय महत्त्वाचं मित्रांनो? कोणत्या प्रकारचं पर्जन्य म्हणायचं? अभिसरण किंवा आरोह. कळलं का प्रत्येकाला? आणि हा पाऊस मित्रांनो मर्यादित स्वरूपाचा असतो. का बरं मर्यादित स्वरूपाचा असेल? कुठं असेल हा पाऊस जास्तीत जास्त? विषुवृत्तीय प्रदेशामध्ये असतो. दुसरा महत्त्वाचा पाऊस आहे तो म्हणजे प्रतिरोध पाऊस. कोणता आहे? प्रतिरोध पाऊस. लक्षात ठेवायचं. तुम्ही मित्रांनो जलचक्र बघितलं कधी लहानपणी विज्ञानाच्या पुस्तकामध्ये? विज्ञानाच्या पुस्तकामध्ये होतं बघा आपल्याला, होतं का? सामान्य विज्ञान इबुना वगैरे ऐकत असेल ना, त्याच्यात इबुनामधल्या भूगोलाच्या पुस्तकात सुद्धा होतं. तुम्ही बघितलं असेल, समुद्रावरून किंवा मोठ्या जलाशयावरून येणारे वारे कसे असतात? ते बाष्पयुक्त असतात. आणि त्यांच्या मार्गात येणाऱ्या उंच पर्वतांमध्ये ते काय केलं जातं मित्रांनो? अडवले जातात. पर्वताला अनुसरून ते ऊर्ध्व दिशेने जाऊ लागतात. कसे जाऊ लागतात? बघा, वारा आल्यानंतर मित्रांनो त्याला काय होतं? रोध निर्माण होतं. रोध निर्माण झालं तर कोणत्या दिशेने जातात? वरती जातात. तुम्हाला माहिती आहे, वारे उंचावरती गेले, बाष्पयुक्त ढग उंचावरती गेले तर काय होतं मित्रांनो? प्रामुख्याने त्यांना तापमान काय होतं? कमी होते. काय होते? सांद्री पाऊस होते. त्याच्यापासून काय होते? पाऊस पडतोय. तो कसल्या प्रकारचा पाऊस झाला? इथं लक्षात काय ठेवायचं तुम्हाला की कोणत्याही प्रकारचा काय तयार होते? इथं अडथळा तयार होते. आणि त्या अडथळ्याच्या प्रदेशामध्ये अशा प्रकारचा पाऊस पडतो. त्याला कसला पाऊस म्हणायचं? कसला पाऊस म्हणायचं? प्रतिरोध. आता याचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे एका बाजूला पर्जन्याचा प्रदेश तयार होतो आणि दुसऱ्या बाजूला पर्जन्य काय होतं? एक गोष्ट लक्षात ठेवायची, वात सन्मुख उतार आणि वात विन्मुख उतार असं शब्द कधी येतो आपल्याला. वात सन्मुख म्हणजे काय? वात सन्मुख म्हणजे काय? सांगा. वात सन्मुख आणि वात विन्मुख म्हणजे वात सन्मुख म्हणजे वाऱ्याची दिशा ज्या दिशेला आहे तशा प्रकारे. बरोबर आहे का? मग जिथं वाऱ्याची दिशा आहे तिथं पावसाचं प्रमाण कसं आहे रे? कोणता प्रदेश तयार होतो इथं? पर्जन्याचा प्रदेश. पहिला कोणता होतो? नकाशात दाखवला पाहिजे. हे बघा, आता आपल्या इथं मित्रांनो काय सह्याद्री पर्वत आहे. बरोबर आहे का? इथून ढग आले. इथं काय केलं तर मित्रांनो हे ढग बाष्पयुक्त ढग अडवले जातात. ढग अडवल्यानंतर त्यांची दिशा कोणत्या दिशेला जाते रे? का बरं वरती जातं ते? कारण याला काय तयार झालाय? रोध तयार झालाय. काय तयार झालाय? रोध. मग इकडच्या दिशेला जे पडणारं पर्जन्य आहे ते कसल्या प्रकारचं पर्जन्य आहे इथं? कोणत्या प्रकारचं आहे? हा जो पाऊस आहे तो कसल्या प्रकारचा पाऊस आहे? कसला आहे? आता याचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य
छायेचा प्रदेश पर्जन्य छायेचा प्रदेश. मग तुमच्या पेपरला प्रश्न येतो की खालीलपैकी पर्जन्याचा प्रदेश आणि पर्जन्य छायेचा प्रदेश हे कुणाचं वैशिष्ट्य आहे? कुणाचं वैशिष्ट्य मग हे? मग मित्रांनो सेम कंडिशन जर महाराष्ट्राचा सह्याद्री असा बघितला आणि मग सह्याद्रीच्या संदर्भामध्ये विचार केला तर सह्याद्रीच्या इकडं म्हणजे हा साधारणतः कोकण, या कोकणामध्ये काय होतं रे? भरपूर सारं काय पडतंय? पाऊस पडतोय. म्हणजे हा कसला प्रदेश झाला? आणि याच्या बाजूचा तो काय प्रदेश आहे मित्रांनो? साधारणतः कोणती बाजू? कोणती बाजू? पूर्व बाजू. आणि कोणती बाजू आली? पश्चिम. मग पश्चिम बाजूला मित्रांनो पर्जन्याचं प्रमाण कसं आहे? आणि पूर्व बाजूला पर्जन्याचं प्रमाण कमी आहे. मग मित्रांनो याच्यावरती प्रश्न आले की जगामध्ये कोणत्या प्रकारचं पर्जन्य सर्वाधिक पडतं? सर्वाधिक पडणारं पर्जन्य कोणतं आहे? कोणतं आहे? प्रतिरोध. कोकणामध्ये कोणता पाऊस पडतो म्हणलं तर? भारतात कोणता पाऊस म्हणलं तर? लक्षात ठेवायचं. तुम्ही बघितलं अशी लाईनवरती किती अशी अशी आणि याला काय केलं मित्रांनो? काय केलं? अडवले जातात. आणि तो पाऊस पडतो त्याला कसला पाऊस म्हणायचा? प्रतिरोध प्रकारचा पाऊस. कसला पाऊस? प्रतिरोध प्रकारचा पाऊस. याच्यावरती प्रश्न 3 वेळा आलाय. पर्जन्य छायेचा प्रदेश आणि पर्जन्याचा प्रदेश हे वैशिष्ट्य आपल्याला कोणत्या याच्यामध्ये दिसतं? कोणत्या दिसतं? कोणत्या? प्रतिरोध पावसामध्ये. बघा लाईनवरती मल्टी लाईनवर 4 स्टेटमेंट येतात त्याचं स्टेटमेंट बरोबर करायला विचारलंय. असा सुद्धा प्रश्न आलाय. वन लाईनला 3 वेळा प्रश्न विचारलाय पर्जन्याचा प्रदेश आणि पर्जन्य छायेचा प्रदेश. त्याच्यानंतर इतर प्रश्न तयार होतो म्हणजे दुसरा प्रश्न की खालीलपैकी कोणाचा समावेश पर्जन्य छायेच्या प्रदेशात असा प्रश्न विचारलाय. पहिला प्रदेश कोणता आहे? पर्जन्य छायेचा प्रदेश येतो कोणता? पश्चिम. तुम्ही झाड बघितलं का? झाड पाऊस बघितलं तर झाड असतं बघा. या झाडाच्या जर मित्रांनो तुम्ही असं बघितलं असेल इकडून पाऊस आला तर इथला भाग काय राहतो? काय राहतो? कोरडा राहतो का? सुका कोरडा राहतो नाही का? राहतो कोरडा. कारण याची छाया कुठे पडते? कुठे पडते? या प्रदेशात पडते. मग सेम इथं आहे सह्याद्रीच्या कोणत्या बाजूला पर्जन्य छायेचा प्रदेश तयार होईल? कोणत्या? मग इकडे मित्रांनो सांगितलं याची छाया इथं पडली. इथं पर्जन्याचं प्रमाण आपल्याला किती लागेल? तर वरून निघून जाणार आहे. काय समजलं? पर्जन्याचं प्रमाण कमी असेल. मग पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये कोणाचा समावेश केला? हा पहिला प्रश्न. म्हणजे पर्जन्याचा प्रदेश पर्जन्य छायेचा प्रदेश चौथी प्रश्न आलाय. सर्वात जास्त पर्जन्य इथे पडतं मित्रांनो. कुठे पडतं? मग कुठे पडतं? दक्षिण कोकणामध्ये कुठे पडतं? आंबोली. उत्तरेकडे जाताना पर्जन्याचं प्रमाण काय होतं? याच्यावरती प्रश्न आहे. याच्यावरती प्रश्न आहे. आणखी महत्त्वाचे प्रश्न जर बघितले तर क्रमांक 1 पर्जन्य. क्रमांक 1 पर्जन्य काय? दुसरं क्रमांक 2 पर्जन्य कोणता? बघा भारतीय हवामानशास्त्र त्याच्यानुसार बघितलं 4 विभाग पडतात. एक म्हणजे अख्खा कोकण जिथं पर्जन्याचं प्रमाण जास्त. दुसऱ्या क्रमांकाचं पर्जन्य. मग तुम्हाला प्रश्न विचारलाय मान्सूनच्या दोन्ही शाखांपासून पाऊस कोणत्या प्रदेशामध्ये पडतो? मग नैऋत्य मोसमी वारे मित्रांनो प्रामुख्याने बघितलं तर बंगालच्या उपसागरावरून येणारे आणि इकडून येणारे अरबी समुद्रावरून येणारे. इथं पाऊस पडतो कोणत्या प्रदेशात? महाराष्ट्र म्हणलं दोन्ही शाखांपासून विदर्भात पाऊस पडतो. याच्यावरती प्रश्न विचारलाय. कळलं? तिसरा म्हणलं तर प्रामुख्याने कोणता? महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र म्हणायचं. आणि चौथा विभाग म्हणलं कोणता पडलाय? मराठवाडा. पावसाचं प्रमाण कसं असेल इथं? कमी असेल. मग प्रश्न विचारला तो सह्याद्री पर्वताकडून पश्चिमेकडे जाताना पावसाचं प्रमाण वाढत सह्याद्रीच्या बाजूला इकडे आहे. सह्याद्री पर्वतापासून पूर्वेकडे जाताना पावसाचं प्रमाण काय होतं? आणि मग या पूर्व विदर्भापासून पावसाचं प्रमाण इकडे येताना काय होतं? कमी होत जातं. मग सगळ्यात कमी पर्जन्य म्हणलं पुढं मराठवाडा. क्रमांक 1 पर्जन्य आलं तर पुढं कोकण. क्रमांक 2 आलं तर विदर्भ. पुढं क्रमांक 3 आलं तर मध्य. लक्षात ठेवायचं मध्य. आणि क्रमांक 4 आलं तर कोणतं? मराठवाडा. समजलं प्रत्येकाला? याच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे परीक्षेच्या दृष्टीने. हे चारही घटक तुम्ही कायम चेक करा. तुम्हाला पर्जन्यावरती प्रश्न आहे आणि पर्जन्यावरती प्रश्न हे कळलं ना त्याच्यात उत्तर येते. याला कळलं की 1 नंबर कुठे पडतं, 2 नंबर कुठे पडतं, 3 नंबरचं. तर त्याच्यावरती आपल्याला काय केलं मित्रांनो? प्रश्न विचारलेला आहे. मग नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात किती टक्के? 85%. किती टक्के? 85%. याच्यावरती सुद्धा आपल्याला काय विचारलेला आहे प्रश्न विचारलेला आहे. कळलं का? प्रतिरोध प्रकारचं पर्जन्य. लक्षात ठेवायचं. याच्यावरती 3-4 प्रश्न याच्या बाहेर प्रश्न अजून तरी नाही. इथं प्रश्न विचारला जातो. मग काय केलं तर प्रतिरोध पर्जन्यामध्ये प्रामुख्याने म्हणलं तर लगेच वाढवायचं. काय होतंय? तर ते प्रोसेस लक्षात आली पाहिजे. काय होतं रे? बघा तुम्ही कधीतरी बघितलं असेल चित्र. असं चित्र बघितलं लहानपणी शाळेमध्ये. असं पाण्याची काय होते रे? काय होते? वाफ होते. आणि मग काय होते त्याच्यापासून? धब तयार होतं बाष्पीकरण. आणि मग इकडे पुढे जातात मित्रांनो उंचावरती जातात. बरोबर काय? हे कशाला अडवलं जातं इथं? कोणत्या पर्वत रांगेत? सह्याद्रीला अडवलं जातं. आणि तिथं पाऊस पडतो. कसल्या प्रकारचा पाऊस आहे? प्रतिरोध प्रकारचा काय आहे? पाऊस आहे. ध्यानात ठेवायचा आहे. बघा पर्वत रांगांच्या अडथळ्यामुळे प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. पर्वताच्या वाऱ्याकडील बाजूवरती जास्त प्रमाणात पाऊस पडतो. याच्यावरती प्रश्न आहे. कशावर? कोणत्या बाजूला? वाऱ्याची जी दिशा आहे त्या दिशेला मित्रांनो आहे तिथं जास्त प्रमाणात पाऊस पडतो. पर्वत ओलांडल्यानंतर वाऱ्यातील बाष्पाचं प्रमाण काय होतं मित्रांनो? कमी होतं. त्यामुळे हवेची बाष्प वाढते. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने पर्वताच्या पावसाचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे हा प्रदेश कसा म्हणून जातो? पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून जातो. आणि महाराष्ट्रातला त्याचा कशाचा समावेश होतो? पश्चिम महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्राचा समावेश कशामध्ये केला जातो? पर्जन्य छायेच्या प्रदेशात केला जातो. लक्षात ठेवायचं. दिसते का? मित्रांनो अशा पद्धतीने अडवलं जातं मित्रांनो. त्याची कोणत्या दिशेने हालचाल होते रे? मराठी म्हणलं तर ऊर्ध्वगामी दिशेने. आणि वरती गेल्यानंतर मित्रांनो काय होते? त्यांची बाष्प क्षमता कमी. इथं काय होते? पाऊस पडतोय. आणि इथं तो पाऊस पडतो. कोणत्या प्रकारचा पाऊस झाला? कसला? प्रतिरोध. मग इकडे जाताना मित्रांनो सह्याद्रीपासून पावसाचं प्रमाण काय होत जातं? कमी होत जातं. मग दुसरं प्रामुख्याने म्हणलं तर मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण कसं असतं मित्रांनो? तुलनेने कोकणाच्या कमी. आणि मग मध्य महाराष्ट्राच्या तुलनेने मराठवाड्यात कसं असते रे? कमी असते जास्त. तसं इथं म्हणलं तर विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण जास्त. तर किती विभाग महत्त्वाचे लक्षात ठेवायचे? 4. याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे पावसाच्या प्रमाणावर. कळलं का? पाठीमागं सगळ्यात कमी पर्जन्य म्हणलं पुढं जोड्या लावायला कालच्याच कालच्याच गट बजाव होता. टीव्हीच्या मेन्सला प्रश्न आला होता. तो ऑलरेडी अगोदर विचारून झालेला. कळलं? अगोदर काय आला होता? विचारून झालेला होता. सेम तीच कन्सेप्ट. कोकणामध्ये जास्त क्रमांक 2 कुठं? विदर्भ. क्रमांक 3 मग आणि चौथं कमी म्हणलं सगळ्यात कमी मराठवाडा. लक्षात ठेवायचं. मग पर्जन्याचा प्रदेश आणि पर्जन्य छायेचा प्रदेश वैशिष्ट्य कोणाचं? भारतात कोणता पाऊस पडतो? कोकणात कोणता पाऊस पडतो? कोणता? प्रतिरोध. राईट. लक्षात ठेवायचं. प्रतिरोध पर्जन्य. आणि तिसरा महत्त्वाचा आहे आवर्त पर्जन्य. कोणतं आहे? आवर्त. पहिलं पण बघितलं कोणतं? आरोह किंवा दुसरं नाव अभिसरण. कुठं पाऊस पडतो? विषुवृत्तीय. दुसरा बघितलं प्रतिरोध. काय म्हणलं? आणि तिसरा महत्त्वाचा कोणता आता? कोणतं आहे? आवर्त. कोणता आहे? आवर्त. आवर्त म्हणजे काय? आवर्त म्हणजे आवर्त. इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला? सायक्लोन वगैरे ऐकलं का? ऐकलं का? इथं आवर्त महत्त्वाचं. बघा एखाद्या ठिकाणी हवेचा दाब आसपासच्या प्रदेशापेक्षा कमी होऊन त्यातून हवेची विशिष्ट रचना काय होते? तयार होते. या रचनेला म्हणतात काय मित्रांनो? आवर्त. बघा आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. हवेचा दाब आसपासच्या प्रदेशापेक्षा काय होतो? कमी होऊन त्यातून हवेची विशिष्ट रचना तयार होते. आवर्ताच्या केंद्र भागाकडे आसपासच्या प्रदेशातून हवा चक्राकार पद्धतीने येऊ लागते. मग केंद्र भागातील हवा वर जाऊ लागते. मला सांगायचं जे काही मिळालं असेल ते कसला बेल्ट असेल इथं? हाय किलो असेल. पण आसपासची हवा कशी मित्रांनो दाब म्हणलं तर सांगा. बघा अशा आल्यानंतर काय होते? ते गोल गोल फिरून काय होते? तुम्ही बघितलं का? वाउंडर सारखं काय येतं बघा. त्याच्यामध्ये तुम्ही नाचायला जायचं वगैरे. बघितलं वाउंडर? हा? उडून जायचं तू. आणि प्लास्टिकची पुढे सगळी माती उडत जायला. तशा पद्धतीने रचना तयार होते. कशी? तशा पद्धतीची काय होते? रचना तयार होते. आणि हवा उंच गेल्यानंतर तिथं तापमान काय होतं? कमी होऊन हवेची बाष्पांचा सांद्रीभवन होतं. आणि आवर्त ज्या प्रदेशावरून जातात तिथे पाऊस पडतो. बरोबर आहे? असं आवर्त कधी कधी बघा इथं हा पाऊस येऊन पण जातात. काही परिवार इथं पाऊस आणतात पण आणि पाऊस घेऊन पण जातात. पण इथं आवर्त आहे मित्रांनो. ज्या प्रदेशावरून ते जातात तिथे काय होतं? पाऊस पडतो. आवर्त पाऊस समशीतोष्ण कटिबंधात जास्त प्रमाणात पडतो. त्याचे क्षेत्र देखील विस्तीर्ण असते. त्या मानाने उष्ण कटिबंधात पडणारा आवर्त पाऊस कसा असतो मित्रांनो? मर्यादित क्षेत्रावरती असतो आणि तो वादळी स्वरूपाचा असतो. हा कोणता पाऊस झाला? आवर्त. बघा अभिसरण बघितलं होतं. प्रदेश कोणता होता? कोणता होता रे? त्याच्यावरती प्रश्न आहे. कोणत्या प्रदेशात आहे? कधी पडतो म्हणलं तर? कधी पडतो? किती नंतर पडतो? हा पाऊस कसा असतोय? असा असते. स्वरूप कसं आहे त्याचं? कसं? सर्वत्र आहे. कसं आहे? गडराटी आणि विजांचा ढगांचा गडराट आणि विजांचा. आणि याच्यावरती प्रश्न शब्द बघायचे का? ढगांचा गडराटावरती प्रश्न विचारला आहे. प्रश्न विचारले तुम्हाला आला पाहिजे. विषुवृत्तीय मैदानात नेहमी येणारा अनुभव काय? दैनिक तापमान पक्षी मोठा बरोबर गडराटाचा जोरदार पाऊस वेगवान वारे थंड राहते. काय येईल? कोणता? कोणता? प्रतिरोध प्रकारचा पाऊस जगात सर्वात जास्त भागात पडते. हा बरोबर आहे. बघायचं बोललं असेल आपण ते. खालीलपैकी कोणता विषय गुणधर्म उष्ण आणि दमट विषुवृत्तीय हवामानात आढळत नाही? बोला की
येथे हिवाळा नसतो, दुपारी पाऊस पडतो, वर्षभर सारखे तापमान असते, प्रतिरोध पर्जन्य. आता तुम्ही काय बघितलं, हा पाऊस कसा पडतो, कसा पडतो, दररोज पडतो. आणि पाऊस पडण्याचं मुख्य कारण काय आहे? काय आहे? हिवाळा असतो का मग इथं? दुसरं दुपारी पडतो का? वर्षभर सारखं तापमान असतं का? कारण काय, पाऊस कसा पडतोय, दररोज पडतो. येणार काय नाही याच्यात? काय येणार नाही? प्रतिरोध पर्जन्य येणार नाही. लक्षात ठेवायचं. याच्यावरती प्रश्न आहे. जोरदार पाऊस कधी पडतो म्हणलं तर दुपारनंतर पडतो. याच्यावरती सुद्धा राजाने प्रश्न विचारलेला आहे. पर्जन्य प्रदेश आणि पर्जन्य छायेचा प्रदेश. काय उत्तर येईल? होय, काय उत्तर येईल? पर्जन्य छायेचा आणि पर्जन्याचा प्रदेश म्हणलं तर काय येईल? प्रतिरोध. काय असायला पाहिजे उत्तर? प्रतिरोध. बाकी हे दक्षिण योगदान म्हणलं किती आहे? 85 किती आहे? 85. महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो? कोणत्या? आंबोली. याच्यावरती करायचं का? सोडवायचं. 96. सोडव. उत्तर आलं पाहिजे. सोडव. अभिसरण कळलं ना आता? अभिसरण काय ते समजते प्रत्येकाला. प्रतिरोध काय कळते का? त्याच्यानंतर आवर्त काय आहे आणि सीमावर्ती काय आहे? चला. कसं काय होतं? तर याच्यावरती उत्तर आलं का? काय बघितलं रे? काय बघितलं? प्रतिरोध बघितलं. प्रतिरोध पर्जन्य म्हणलं तर मित्रांनो कुठं असणार आहे? कुठं असणार आहे? डोंगर उतारावर सरकावंच लागते. सो पहिला 4 कुठे? 4. अभिसरण म्हणलं तर हवेचं काय होतं इथं? तापमान वाढते. तापमान वाढल्यावर काय होते? काय सॉरी बोलतोय? काय होते? हवा तापमान वाढल्यावर काय होते? हवा काय होते? प्रसरण पावते. काय होते? होते सारखी. खाली काय होते? ती खाली जाते. मग वर जाते ना. हवेचं तापमान वाढल्यावर कोणतं पर्जन्य होते? कोणतं होते? आवर्त पर्जन्य म्हणलं तर कशाची रिलेटेड? कमी दाबाची रिलेटेड. आणि मित्रांनो सीमावर्ती म्हणलं तर कुठे? समुद्रावर येणारा उतार हवेचा जो हिवाळ्यात थंड हवेवरून जातो. सीमावर्ती पर्जन्य. लक्षात ठेवा. सीमावर्ती भागामध्ये. बरोबर आहे? अल नाही झाला जोडला. अल निनो घ्यायचं. अल आणि ला. कोण? अल आणि ला. खालीलपैकी कोणत्या प्रकारचं पर्जन्य वारा येत असलेल्या पर्वत उतारावरती आढळतं? सांगा. बोला ना. वारा उतार म्हणलं, आधार म्हणलं, कोण लक्षात ठेवायचं? कोणतं लक्षात ठेवायचं? आरोह म्हणजे काय कळलं का? आरोह म्हणजे कुठं पडतं? हे समजून घ्या. आता सोपं वाटतं. हे बघा, प्रतिरोध अजिबात अडचणीत राहत नाही. पण कन्फ्युजन कशात होतं? आरोह आणि आज कन्फ्युजन काय होतं ते सांगतो. आवर्त साईडला जाऊन जातं. कन्फ्युजन करतं की एक वाटतं कोणता आरोह आणि दुसरा वाटतं अभिसरण. काय नाव येतं ते आरोह आणि कन्फ्युजन काय होतं? जगामध्ये प्रमुख पर्जन्याचे 3 प्रकार. एक प्रतिरोध. आता नाव माहिती. 2 आरोह आणि परत 3 म्हणतो अभिसरण. तिसरं काय? आणि लक्षात ठेवा. आता ती वाटते. आता सगळं म्हणलं तर काय वाटतं? पण हे जर 8 दिवसांनी विचारलं ना, आरोह आणि अभिसरण एकत्र करून सांगतो. हे जे आरोह आहे म्हणून सांगतो. त्याच्यावर लक्षात ठेवायचं. आवर्त म्हणलं तर कोणतं? आवर्त. अभिसरण म्हणलं तर कोणतं? आरोह. आणि तिसरा म्हणलं तर कोणता? प्रतिरोध. कोणता? प्रतिरोध दिसायचं नाही. समजलं का? लक्षात ठेवा. आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. कोकणात पडणाऱ्या पर्जन्यावरती प्रश्न विचारलाय. हे बघा, नैऋत्य मान्सूनच्या दोन्ही शाखांपासून पाऊस पडतो. कोण पडतो रे? लक्षात ठेवायचं. लिहून ठेवायचं. सायकल लाईन पडतो. वाऱ्याचा वेग म्हणलं तर कोणतं? ते एनिमो मीटर. वाऱ्याचा वेग म्हणलं तर एनिमोमीटर. त्याच्यानंतर हा बघायचं. कोकणच्या प्रदेशामध्ये पडणाऱ्या पावसासंबंधी कोणतं विधान बरोबर आहे? कोकण म्हणजे कोकण. सांगा बरं. उत्तर करायचंय. कोकणामध्ये प्रतिरोध अभिसरण पाऊस पडतो. 2 कोकणामध्ये प्रतिरोध पाऊस पडतो. 3 कोकण आवर्त अभिसरण पाऊस पडतो. कोकणात आवर्त पाऊस पडतो. कोणतं? फक्त हो बरोबर. काय पाहिजे? फक्त बी बरोबर असणं गरजेचं होतं. लक्षात ठेवायचं. सोडवायचं रे. 111. तीच प्रतिरोधची संख्या लक्षात ठेवायची तुम्हाला. पट. कोकणात किती पाऊस असेल रे? हा कॉपी पेस्ट केला 2023 ला. ऑलरेडी येऊन गेलेला आहे आणि पर्याय सुद्धा नाही बदलले. 2023 च्या मुख्य परीक्षेचा तशाच प्रश्न आहे. प्लस याच्यावरती हे 4 परत विचारले होते. काय? हवामान दृष्ट्या किती विभाग पडतात? 4. ते 4 कोणते? कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ. पावसाचं प्रमाण म्हणलं तर सर्वाधिक जास्त कुठे? मध्य महाराष्ट्र म्हणलं तर पावसाचं प्रमाण तुलनेने विदर्भापेक्षा कमी. 2 नंबर कोणी मग? 127 1 ला. बरोबर आहे का? काय पाहिजे? मध्य महाराष्ट्र म्हणल्यानंतर 92. बरोबर. विदर्भ मराठवाड्यात सगळ्यात कमी. समजते का? हे लक्षातच ठेवायचं. पहिल्या क्रमांकाला कोण? 2ऱ्या क्रमांकाला कोण? 3ऱ्या क्रमांकाला कोण? कोण? मध्य. आणि क्रमांक 4 ला कोण? मराठवाडा. इथे ना कॉपी पेस्ट 2 प्रश्न याच्यावरती प्रश्न विचारले जसं की मोसमी पावसाचं प्रमाण आणि जिल्ह्यांच्या योग्य जोड्या लावायचं. जमलं लावायला सांगायचं. इथं सर्वाधिक पर्जन्य कुठं असेल झाले? सर्वाधिक पर्जन्य या प्रदेशात कुठं असेल? कुठं असेल? लगेच तुम्हाला कळलं पाहिजे की इथं सर्वाधिक पर्जन्य कुठं असायला पाहिजे? नागपूर. मुंबईला काय पाहिजे माझं? 2 मुंबईला 2 कुठे माझं? कुठे? उत्तर. पहिलं 40 ते 50 सगळ्यात कमी म्हणलं पुढं सांगली. नंतर 50 ते 75 बुलढाणा. 75 ते 100 लातूर. उत्तर काय असायला पाहिजे? 3 नंबर. असे प्रश्न बघा आपल्याला याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. आपण बघा. भारताच्या पश्चिम घाटामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? कोणता रे? महाराष्ट्राच्या पश्चिम घाटामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? आरोह, आवर्त, प्रतिरोध यापैकी नाही. सांगा. कोणता पडतो? प्रतिरोध. कोणता पाहिजे? प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. त्याला ठेवायचा आहे. हा सोडव. 128. थोडं पटकन सोडवायचं. भरपूर प्रश्न सोडवायचे. जितके प्रश्न सोडवतात तितकं तुम्हाला उत्तर आलं पाहिजे. लक्षात ठेवायचं. सांगा. काय उत्तर येईल? 3 नंबर उत्तर यायला पाहिजे. बरोबर आहे का? पर्जन्याचं प्रमाण पश्चिमेकडून मध्य महाराष्ट्राकडे कमी होत जातं. बरोबर आहे का? पश्चिमेकडून मध्य महाराष्ट्राकडे काय होतं? कमी होत जाते. दुसरं आहे पर्जन्याचं प्रमाण पूर्वेकडून मध्य महाराष्ट्राकडे कमी होत जाते. बरोबर आहे का? विधान पूर्वेकडून मध्य महाराष्ट्राकडे काय होतं ते? पूर्वेकडे म्हणलं कोणता भाग आला? कोणता? विदर्भ आला. बरोबर. विदर्भाकडून आपण मध्य महाराष्ट्राकडे येत असताना पावसाचं प्रमाण काय होणार आहे? कमी होत येणार आहे. म्हणजे दोन्ही विधान काय असतील? अचूक. बाकी बघा मित्रांनो, पर्जन्य विषय समस्या महाराष्ट्राला भेटणार नाही. तर ही लाईन लक्षात ठेवायची. काय? स्थल कालीय विविधता आपल्या इथं दिसते. कशी? स्थल कालीय. आता स्थल कालीय विविधता म्हणजे काय पर्जन्य मित्रांनो? स्थळानुसार आणि काळानुसार आपल्याला पर्जन्याचं प्रमाण कमी जास्त दिसतं. कोकणात गेला तर पावसाचं प्रमाण कसं असते? कसं असते? जास्त. पण कधी असते? पावसाळ्यात. पण उन्हाळ्यात गेला तर पावसाचं कसं असते? प्रचंड असते पावसाचं प्रमाण इथं. असते कसं असते? त्याच्यानंतर विदर्भात गेला तर कोकणापेक्षा पावसाचं प्रमाण, मराठवाड्यात गेला तर फारच कमी. म्हणजे इथं स्थळानुसार इथं पावसाचं प्रमाण बदलते का? काळानुसार बदलते का? महाराष्ट्रामध्ये पावसाळ्यात पाऊस पडतो. हिवाळ्यात पडतो तेवढा पाऊस. उन्हाळ्यात पडतो तेवढा पाऊस. म्हणजे इथं स्थळानुसार आणि काळानुसार पावसामध्ये काय दिसतं? काय दिसतं? विविधता दिसते. म्हणून महाराष्ट्राला कोणती समस्या भेडसावते म्हणतात? कसली विविधता? स्थल कालीय विविधता. लक्षात ठेवायचं. कसली? स्थल कालीय विविधता. स्थळानुसार आणि काळ स्टेटमेंट घ्या. सायकल उत्तर घ्या. महाराष्ट्राला प्रामुख्याने स्थल कालीय विविधता ही पर्जन्य विषय समस्या भेडसावते. किंवा महाराष्ट्राला पर्जन्य विषय स्थल कालीय विविधता ही समस्या भेडसावते. असं घ्या. लाईन लिहिलं तर कळतं. विदर्भाला दोन्ही शाखांपासून पाऊस पडतो. महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस पडतो. आंबोलीला पडतो. उत्तर कोकणातून दक्षिण कोकणाकडे जाताना पावसाचं प्रमाण कमी होत जातं. अशी स्टेटमेंट आली डायरेक्टली. मध्य महाराष्ट्राकडून पूर्व विदर्भाकडे जाताना पावसाचं प्रमाण वाढत कमी होत जाते. मध्य महाराष्ट्रातून पूर्व विदर्भाकडे वाढत कमी होत जाते. सुरुवातीला एक वर्ष वाढत जाते. मराठवाड्यात पर्जन्य कसं आहे? कमी आहे. कसं आहे? मध्य महाराष्ट्रातून मराठवाड्याकडे जाताना पावसाचं प्रमाण कमी होत जाते. बरोबर आहे का? पूर्व विदर्भातून जर मध्य महाराष्ट्राकडे येताना काय होत जाते? कमी होत जाते. लक्षात आलं पाहिजे. कळलं? या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ते परीक्षा त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. त्याच्यानंतर तिसरा महत्त्वाचा पडणारा पर्जन्यावरती प्रश्न. कोणता? पडणारा पर्जन्य कोणतं? महाराष्ट्र भागात कोणतं? प्रतिरोधवरती सुद्धा बाबांनो प्रश्न विचारला जातो. मिनिमम त्यासाठी वापरते. असं महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून मिळणाऱ्या पावसाची टक्केवारी किती आहे? तुमच्या कंबाईन आला होता. किती आहे? किती आहे? याच्यामध्ये इंग्लिश शब्द वापरला, नॉर्थ वेस्टर्न शब्द वापरला. बरोबर आहे का? नॉर्थ वेस्टर्न मध्ये कोणता झाला? कोणता आला? कोणता आला? हा प्रश्न काय विचारला का? अजिबात नाही. उत्तर मराठी दिलं. उत्तर मध्ये काय दिले? मोसमी वाऱ्यापासून मिळणाऱ्या पावसाची टक्केवारी खाली बरेच याच्यावरती केलं होतं का? इथं ट्रान्सलेशन काय झालं? इथं काय पाहिजे होतं? एकतर साऊथ वेस्ट पाहिजे. काय पाहिजे होतं? कळलं का? त्याच्यावरती प्रश्न. त्याच्यामुळे हा प्रश्न हॅश झाला नाही. उत्तर काय राहिलं? 85% राहिलं. ध्यानात ठेवायचं. कळलं? या सगळ्या गोष्टी आपण आला पाहिजे. तुम्हाला विचारलं सर्वात जास्त पाऊस कुठं पडतो, कसा पडतो, किती वापरा. वापस याद प्रतिरोध समजून घ्या. नंतर प्रत्येक गोष्ट बघायची. महाराष्ट्र संदर्भात बेसिक गोष्टी कळल्या का? पॉईंट महत्त्वाचा. प्रतिरोध प्रकारचं पर्जन्य जगात सर्वात जास्त भागात पडतो. बरोबर आहे का? बरोबर आहे का? दुसरं आरोह पर्जन्य हा प्रादेशिक स्वरूपाचा पर्जन्य आहे. बरोबर आहे का? कोणत्या भागात पडतं? कोणत्या भागात पडतं? विषुवृत्तीय भागामध्ये
कधी कधी पहिला पाहिजे 2003-4 दुष्काळ होते तुम्हाला. तुम्ही लहान असताना बालवाडी पहिलीला जन्म झाला तेव्हा 4 जण होता. 2 चौके ठीक आहे. लहान असताना तुम्हाला माहिती 2003-4 साली प्रचंड दुष्काळ आला होता. म्हणजे काय झालं 2003 साली प्रचंड दुष्काळ महाराष्ट्राने बघितला आणि 2004 साली एवढा पाऊस आला की सगळीकडे आला होता, पूर आला होता. अशी परिस्थिती झाली. बरोबर आहे. तर इथं लक्षात ठेवायचं विविध म्हणलं तर सल्ला पहाड काय होतं मित्रांनो, काय होतंय पर्जन्य कमी जास्त होत असते. जगात पडणारा सर्वाधिक पाऊस म्हणलं कोणता कोणता आता प्रत्येकाला पर्जन्याचे 3 प्रकार कळले का? कारण कळले का? अणु पर्जन्य कुठं पडतं सर जमिनी पडते एवढे सांगू शकते बाकी काय नाही असं काय नाही ना. कुठं पडतं विषुवतीय प्रदेशात. आवर्त ज्या भागावर कसं पर्जन्य पडत असेल आवर्त ज्या भागावर कोणतं पर्जन्य आवर्त बरोबर आहे का? सायक्लोनिक लक्षात ठेवायचं तुमच्यासाठी 3 च्या 3 ठेवायचे इंग्लिश शब्द पण ध्यानात ठेवा. नाही काय मराठीमध्ये कधी काय होतं वेगळा शब्द आला तर लक्षात येत नाही. सायक्लोनिक म्हणलं काय म्हणायचं आवर्त किंवा त्याचं नाव आहे फ्रंटल काय आहे फ्रंटल त्याच्यानंतर प्रतिरोध म्हणलं काय म्हणायचं ओरोग्राफी काय म्हणायचं किंवा त्याचं नाव आहे रिलीफ कसं आहे रिलीफ आणि तिसरा आहे मित्रांनो कन्व्हेन्शनल कन्व्हेन्शनल म्हणलं कोणता आरोह किंवा अभिसरण इंग्लिश वर्ड कधी लक्षात ठेवा डायरेक्ट महत्त्वाचं आहे. दिला असेल तुमच्या ह्याच्यात नाही आहे ना लिहिलं पाहिजे व्यवस्थित करा आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. कळतंय म्हणजे मी अशुभ म्हणून जन्माला आलो होतो वाटतं ते आहे ना बस काही नको सांगू. तू जन्माला आला पुढच्या वर्षी पाऊस आला असं पण झालं असेल कदाचित राहिलं ना. कळलं पाऊस आणि पर्जन्याचा प्रकार याच्यातला पर्जन्यातला प्रतिरोध दिसायचा नाही कारण प्रतिरोधवरती भरपूर काय विचारतात आपल्याला प्रश्न विचारलेले आहे काय विचारलेले आहे प्रश्न विचारलेले आहेत विसरू नका तुम्हाला जमलं पाहिजे. ईशान्य वारे आणि नैऋत्य मोसमी वारे कळलं का पुढे येतात नैऋत्य मोसमी वारे कोणत्या दिशेने येतात कोणत्या दिशेने येतात नैऋत्यकडून येतात आणि ईशान्य म्हणलं तर पुढे येतात ईशान्य येतात. मला वाटतं आपले मोसमी वारे झालं होतं ना बघा तिथे बघा देशात मित्रांनो जून ते सप्टेंबर पर्यंत जे मोसमी वारे वाटतात त्यांना कोणत्या वारे म्हणायचं सांगा नैऋत्य कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेने वाटतात ते नैऋत्यकडून ईशान्यकडे वाटतात. बघा भारताला मुख्यतः याच वाऱ्यांपासून पाऊस मिळतो. किती टक्के सांगितलं लिहून भारतात जरी आलं तर किती 85% साधारण महाराष्ट्राला किती महत्त्व आहे 85% महत्त्व आहे. किती महत्त्व आहे 85. बाकी हे वारे हिंदी भाषेवर वाहत असल्यामुळे भरपूर भाषा असते आणि भारताच्या भूप्रदेशावर वाहत असतात त्यांच्या वाटे डोंगरावर होत आहेत आधी उंच जातात त्यामुळे थंड होतात आणि त्यामुळे पाऊस पडतो. कसला प्रकारचा पाऊस झाला मग असला प्रतिरोध प्रकारचा पाऊस झाला लक्षात ठेवायचं. आता नैऋत्य मोसमी वारे कोणत्या 2 भागांनी भारतामध्ये प्रवेश करत असतील कोणत्या 2 ठिकाणांवर अरबी समुद्रानुसार बंगालचा उपसागर याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे लक्षात ठेवायचं. भारतात बहुतेक भागाच्या वाऱ्यामुळे पाऊस पडतो. बंगालच्या उपसागरामध्ये वारे जून महिन्यात पाऊस लागतात. या वाऱ्यांपासून बंगाल बिहार ओरिसा आसाम या भागामध्ये पुष्कळ काय होतो मित्रांनो पाऊस पडतो. या उलट हिवाळ्यात भारताच्या भूभागावर तापमान काय असेल मित्रांनो आता तापमान जर कमी असेल तर ताप कसा असेल वायुदाब कसा असतो जास्त तर दक्षिणेकडे महासागरावरती तापमान जास्त असतं त्यामुळे वायुदाब कसा असेल म्हणजे वारे वारा कुठे वाटी भूभागावर जमिनी समुद्रावरून भूभागाकडे सांगा ताप कुठे जास्त आहे भूभागावरती म्हणजे जमिनीवरती ताप कसा आहे जास्त ताप कमी ताप वारे वाऱ्याची दिशा असेल तर भूभागावरून समुद्राकडे असते साधारण दिशा कोणती असेल ईशान्येकडून कुठे असेल नैऋत्यकडे असते. त्याला कसला वारा म्हणायचं मग ईशान्य मान्सून वारा. कसला वारा जिकडून येतो त्याचं नाव त्याला प्राप्त होतं का नैऋत्यकडून येत असेल त्याला म्हणायचं आणि ईशान्यकडून येत असेल त्याला म्हणायचं. कळलं का दिशा समजणं गरजेचं आहे. नैऋत्य मोसमी वारे कोणत्या 2 मार्गांनी प्रवेश करतो म्हणजे ते 2 मार्ग लक्षात ठेवा. पुढे बघा मित्रांनो उन्हाळी मोसमी वारे वाहण्याचे थांबल्यानंतर सामान्यपणे नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत हिवाळी मोसमी वारे लागतात. ईशान्यकडून नैऋत्यकडे वाहतात म्हणून त्यांना म्हणायचं ईशान्य मोसमी वारे वारे जमिनीकडून वाहतात रे पुढे वाहतात जमिनीकडून समुद्राकडे. कधी कधी डायरेक्ट प्रश्न विचारला जातो समुद्राकडून जमिनीकडे वाहणारा वारा म्हणजे कोणता असेल कोणता वारा असेल नैऋत्य मोसमी वारा आणि तो जमिनीवरून समुद्राकडे वाहतो कोणता असेल ईशान्य मोसमी वारा हे लक्षात ठेवायचे. याच्यापासून भारतात पाऊस पडत नाही तरी पण बंगालच्या उपसागरावर वाहणारे वारे बाष्पयुक्त होऊन येतात आणि त्यामुळे मद्रास किनारपट्टीवरती 50 सेंटीमीटरच्या वर पाऊस पडतो. आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू किनारी प्रदेशामध्ये काही प्रमाणात पाऊस पडतो. या तमिळनाडूवरती सलग 2दा प्रश्न आला होता कोणता ईशान्य मोसमी वाऱ्यामुळे कुठे पाऊस पडतो तमिळनाडू प्रदेशामध्ये पाऊस पडतो. मग तुम्हाला असाही प्रश्न राज्यसभेने विचारला होता हिवाळ्यामध्ये कावेरी नदीचं गोदावरी नदीच्या पाण्यामध्ये पात्रामध्ये वाढ होते त्याचं कारण काय रे कोणी त्याचं कारण ईशान्य मोसमी वारे. त्याचं कारण काय आहे कोणता वारा आहे ईशान्य मोसमी वारे. याच्यावरती प्रश्न विचारला तुम्ही कधी तमिळनाडू गेला तर तमिळनाडूमध्ये 3ही सीझनमध्ये भाग काढला जातो. काय वर्षाच्या 3ही सीझनमध्ये काय असतं त्याच्यात गेले पण तमिळनाडू वगैरे फिरायला आंध्र किनारपट्टी वगैरे बालाजी बिलाजी बघायला गेले असतील नाही तिकडे बघितलं तर काय काय दिसतं खाली गेलं तर तिकडे दिसतं प्रत्येक ठिकाणी काय असतं 3ही सीझनमध्ये काय करतात भाग खाणारे सगळे काय करतात 3ही सीझनमध्ये भाग करतात. त्याचं कारण काय पावसाचं प्रमाण काय पहिल्या नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडते आणि परत ईशान्य मोसमी वाऱ्याचा पाऊस त्याच्यापासून काय होते ना पाऊस पडते. म्हणून मित्रांनो इथं पावसाचं प्रमाण कसं आहे या इथं तमिळनाडू आंध्र किनारपट्टीवरती कसं आहे जास्त आहे लक्षात ठेवायचं. बाकी हिवाळ्यामध्ये काश्मीर असेल पंजाबमध्ये वादळी वाऱ्यामुळे 12 सेंटीमीटर पर्यंत काय होतो पाऊस पडतो. कशामुळे पाऊस पडतो ईशान्य मोसमी वाऱ्यापासून. एक प्रश्न तुम्हाला आता विचारला राज्यसभेला बघा जरा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे प्रश्न ऐकला काय माहिती आहे बघा गोदावरी आणि कृष्णा नद्यांच्या तुलनेने कावेरी नदीच्या पात्रात हिवाळ्यात पाण्याचं प्रमाण वाढते कारण बोला गोदावरी आणि कृष्णा नदीच्या तुलनेत कावेरी नदीच्या पात्रामध्ये हिवाळ्यात पाण्याचं प्रमाण वाढण्याचं कारण कोण आहे ईशान्य मान्सून वारा आहे लक्षात ठेवायचं. कोणता आहे ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे काय होते कावेरी नदीच्या पात्रामध्ये काय होते पाण्याचं प्रमाण वाढतं. याच्यावरती प्रश्न विचारला तुम्हाला नैऋत्य मोसमी वारे ईशान्य मोसमी वारे कळले का प्रत्येकाला कळले का आधी सांगते याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला ध्यानात ठेवायचं. त्याच्यानुसार मित्रांनो भारतामध्ये काही ऋतू पडतात ते ऋतू लक्षात ठेवायचं. पहिला ऋतू आहे कोणता असेल उन्हाळा. कोणता आहे बघा फेब्रुवारीच्या मध्यापासून जूनच्या मध्यापर्यंत भारतात उन्हाळा हा ऋतू असतो काय सगळ्यात महत्त्वाचा नावाचे दिवस तुम्हाला पहिल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागायच्या बरोबर काय आपण आंबे खायला जायचं बरोबर काय आठवते नाही कोण मामाच्या गावाला जायचं गाडीवर मारायचं कोणता गाडी कोणती गाडी होते समीक्षा कोणतं गाणं मामाच्या गावाला गाणं होती म्हणत कोणतं गाणं होतं कोणतं गाणं त्याच्यावर कोणतं गाणं हा जुग 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 उन्हाळा. सर्वसाधारणतः महाराष्ट्रात भारतात म्हणतो उन्हाळा आपण कोणत्या काळ म्हणतो फेब्रुवारीच्या मध्यापासून कधीपर्यंत जून पर्यंत. कारण आपली पाऊस सर्वसाधारणतः महाराष्ट्रात येतो कधी नंतर शाळा भरल्यानंतर येतो ना तुमची शाळा भरली पाऊस पण येत असतो ना 7 जून नंतर ना लक्षात ठेवायचं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. कळतंय हा विधमध्ये म्हणलं हा तुम्ही विधमध्ये म्हणलं ध्यानात ठेवा. बघा मित्रांनो हवामान कसं असतं या काळामध्ये मग उष्ण आणि कोरडे. मार्च पासून जून पर्यंत दक्षिण उत्तरेकडे तापमान वाढत जातं. मार्च महिन्यामध्ये दक्षिण भारतात जूनमध्ये उत्तर आणि वायू तापमान जास्त असतं. उत्तर भारतात दिवसा उष्ण व कोरडे वारे वाहतात. त्यांना काय म्हणतात प्रश्न विचारला कसले वारे पण लू नाही उष्ण आणि कोरडे आहे कसले आहेत कोणते वारे म्हणतात लू कसले आहेत म्हणलं उष्ण आणि कोरडे आहे त्यांना काय म्हणायचं लू प्रश्न विचारला तो. बाकी या ऋतूमध्ये पश्चिम बंगाल झारखंड राज्यामध्ये पाऊस पडतो. हा वादळी स्वरूपाचा असलेला त्याला म्हणायचं काल बैसाखी. बघा लक्षात ठेवायचं काय म्हणायचं काल बैसाखी. कोणत्या प्रदेशामध्ये पडतो पश्चिम बंगाल झारखंड या राज्यामध्ये पडणारा पाऊस वादळी स्वरूपाचा आहे त्याला काय म्हणायचं काल बैसाखी. बाकी मे महिन्याच्या शेवटी आणि जूनच्या प्रारंभी मान्सून पूर्व पाऊस पडतो. हा पाऊस वादळी आणि गडगडाटी स्वरूपाचा असतो. महाराष्ट्रात काय म्हणतात असला पाऊस आम्रसरी किंवा दुसऱ्या नावाला म्हणतात वळवाचा पाऊस. कसला म्हणतात वळवाचा पाऊस. बघा कर्नाटक केरळमध्ये या पावसाला म्हणतात ब्लॉसम शावर्स. काय म्हणतात ब्लॉसम शावर्स म्हणजे फुलांचा वर्षाव. तो कॉफीच्या पिकांसाठी उपयुक्त असतो. तर पावसाला या म्हटलं महाराष्ट्रात याला आम्रसरी किंवा वळवाचा पाऊस म्हटलं जातं. हा कसलं पर्जन्य मित्रांनो मान्सून पूर्व पर्जन्य आहे. प्रत्येक कसं पर्जन्य आहे मान्सून पूर्व. सर प्लीज हा घेऊ आपण हा चेरी ब्लॉसम. आता ब्लॉसम शावर चेरीची झाडं काय तुमच्या काळामध्ये फुलं येतात फुलं त्याला काय म्हणायचं ब्लॉसम शावर्स मित्रांनो आपल्यासाठी म्हणतात. कोणत्या भागात पडतो हा केरळमध्ये. कधी कधी याला कॉफी बहार पण म्हणतात. काय म्हणतात कॉफी बहार. कसलं पर्जन्य कॉफी बहार. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही ऐकलं असेल मित्रांनो बाबा बुटांनी काय केलं
बाबा बुद्धा टेकड्या नाही ऐकल्या? कोणत्या राज्यात येतात ते सांगतात? कर्नाटक. आपण सांगितलं काय उत्तर सांगितलं सांगितलं तुम्हाला? अरे नाटक करतात नाही बाबा लोक बरेचसे, बाबा राम रहीम ऐकलं नाही काय करतात? कर्नाटक म्हणलं की बाबा असं ध्यानात ठेवतात नाही. नाही विसरत बाबा, नाही तर बाबा बुद्धा म्हणलं की कर्नाटक तमिळनाडू. आता रिसेंटली अंबाती रायडूचा प्रश्न आला माहिती आहे का? क्रिकेटपटू अंबाती रायडू कोणत्या राज्याचा खेळाडू आहे आणि तो आता निवृत्त झाला. मग बऱ्याच जणांना काय वाटतं तो आंध्राचा आहे, तो तमिळनाडूचा आहे, काहींना वाटतं तो काय कर्नाटकचा असेल. अंबाती रायडू दिसते काहींच्या मध्ये केरळचा सगळे साऊथची टाकली आहे. कुठला होता? आंध्रचा. वाटतं कुठला? तमिळनाडूचा. कर्नाटक करायचं म्हणून चेन्नई पडत उत्तर काय बऱ्याच प्रकारे तमिळनाडू असं पण होतं ना. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं आपल्यासाठी महत्त्वाचं. महाराष्ट्रात मित्रांनो काय आहे जो नाटक करतो कोण असतो? सगळे साहेब कोण असतो? बाबा. कर्नाटक म्हणलं की बाबा बुद्धा टेकड्या लक्षात ठेवा. सो कर्नाटक केरळ मध्ये काय म्हणतात? ब्लॉसम शावर. तर महाराष्ट्रात पाऊस कोणत्या नावाने ओळखला जातो? कोणता? आम्रसरी. आम्रसरी या नावाने ओळखला जातो. लक्षात ठेवायचं आहे. कोणत्या नावाने? आम्रसरी. किंवा दुसरं नाव कोणतं मित्रांनो? कोणतं आहे? कोणतं आहे? आंब्याच्या मोहरासाठी उपयुक्त असलेला पाऊस आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा. पुढे आहे पावसाळा. कधी असतो पावसाळा? त्यावेळेस तुम्ही मित्रांनो कागदाची पानं फाडायचे, त्याच्या होड्या बनवायचे. तुमची प्रत्येकाची प्रचंड श्रीमंती होती त्या काळामध्ये. प्रत्येकाच्या 3-3, 4-4 नावा चालायच्या. ओके सर पाण्यामध्ये चालायचं का नाही? जहाज चालायचं तुमचं तर आणि कधी कधी राग आला तर बुडून टाकायचं जहाज. लाकडे घालून आठवते का? तुमची चालायचं नाही, तुमची पाठी नाव चालायचे. खालून त्याला काटा काढायचा माहिती आहे ना? होते का नाही? घोड्या बनवायचे का तुम्ही? त्याचं पान घ्यायचं, ही बाजू ही बाजू ही बाजू ही बाजू अशी गुंडायची असं करून नंतर असं केलं की झालं. आठवते का नाही? शाळेमध्ये तसं केलं की नाही? शाळेमध्ये असं पण शिकवायचं आपल्याला असं, बरोबर ना? हाय हा लहान मिनिट शिकतो असलं तुम्हाला काय शिकायचं? बैल काढायला. बैलाचं तर कोण गाई बनवायचं, त्याला वासरू बनवायचं, पण पोटच नाही मोठं काढायचं, शिकून एवढंच काढायचं. लहानपणी शिक काढायचं. चित्रकला काढणार लहानपणी चित्रकलेची वैज्ञानिक तुमची आठवत नाही का? खडू राग आला होते नव्हते नाही घेऊ तुम्ही? तुम्हाला होतं काय ते करून तुमच्या काळात तसं पेटे यायच्या. आमच्या वेळेस काय होतं माहिती का? डोकी सारखं घ्यायचं, असं पाणी यायचं, त्याच्यामध्ये कलरमध्ये टाकायचं आणि हलवायचं मग वापरायचं. बरोबर? तुमच्या वेळेस वेगळ्या प्रकारचे चांगले चांगले कलर होते ना. तुम्ही चित्रकला चित्र करायचं. चित्रकला विषय होता का? तो मार्क नव्हता पण ते मार्क नव्हते. काय असायचं? ग्रेड A+, B+, C+ होता नव्हता. लक्षात ठेवा. ठीक आहे. तर पावसाळा म्हणलं तर मित्रांनो लक्षात ठेवायचं. कधीपासून पावसाचा साधारण तिथे जूनच्या मध्यापासून सप्टेंबरच्या मध्यापर्यंत पावसाळा ऋतू असतो. या ऋतूमध्ये हवामान कसं असतं मित्रांनो? उष्ण आणि दमट असतं. बाकी पावसाळ्यामध्ये भारताच्या उत्तर आणि वायव्य भागातील कमी वायू दाबाची तीव्रता वाढते. त्यामुळे दक्षिणेकडील महासागरावर जास्त वायू दाबातून कमी वायू दाबाच्या प्रदेशाकडे वारे वाहतात. लक्षात ठेवायचं. आपण आता बघितलं कशामुळे वारे वाढतात? कशामुळे? तापमान. बरोबर आहे का? कुठून वाहतात? नैऋत्य पश्चिम वारे म्हणलं तर पावसाळ्यात वाहणारा वारा. कुठून कसे वाहतात वारे? नैऋत्यकडून ईशान्येकडे. जमिनीकडून समुद्राकडे का? समुद्राकडून जमिनीकडे. समुद्राकडून याचा अर्थ समुद्रावरती कसला दाबाचा पट्टा असेल? जमिनीवरती कमी दाबाचा काय असेल? पट्टा असेल. लक्षात ठेवायचं. बरोबर आहे का? ते बाष्पीभूत असतात त्यांच्यापासून जवळजवळ संपूर्ण भारतात पाऊस होतो. या वाऱ्याची दिशा नैऋत्य ईशान्येकडे असते. त्यामुळे वारे नैऋत्य पश्चिम वारे म्हणून ओळखले जातात. सह्याद्रीच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. पावसाचं प्रमाण भारतीय पट्ट्याच्या भागात पश्चिमेकडून पूर्वेकडे काय होतं? तर याच्यावरती प्रश्न विचारला. पश्चिमेकडून काय होतं? पूर्वेकडे कमी होतं. झालं का ते आपल्याला मागाशी? तेच लक्षात ठेवायचं. बरं कोणता सीझन आहे हा? कोणता आहे? कोणता आहे का? पाऊस बरोबर तुमचं लेक्चर चालू असलेल्या लॅबमध्ये बसणं खूप अवघड जात आहे का बरं? अडचण होते का? हा तेव्हा त्याचा ऐकू नको. पुढे बघा. सह्याद्रीच्या पूर्वेकडे मित्रांनो पावसाचं प्रमाण एकदम कमी होतं. या प्रदेशाला पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणतात. बरोबर आहे? पुढे पूर्वेकडे पावसाचं प्रमाण काय होतं मित्रांनो? काय होतं? पूर्वेकडे म्हटलं तर पावसाचं प्रमाण कमी व्हायला पाहिजे ना. वाढत शब्द करत देतो. बाकी भारताच्या मध्य भागातील विंध्य सातपुडा पर्वताच्या दक्षिण उत्तरावर तसेच छोट्या नागपूरच्या पठारी प्रदेशात जास्त पाऊस पडतो. राजस्थानमध्ये वाऱ्याच्या समांतर दिशेत कोणता पर्वत येतो इथं? त्यामुळे वाऱ्याच्या मार्गामध्ये अडथळा येत नसल्याने बरोबर पावसाचं प्रमाण काय आहे? कमी आहे. लक्षात ठेवायचं. आपल्यासाठी महत्त्वाचं वाऱ्याचं प्रमाण पावसाचं प्रमाण कसं आहे? कमी आहे. त्याला ठेवायचा कोणता सीझन आहे? पावसाळा. त्याच्यानंतर पुढचा मित्रांनो नैऋत्य मान्सून. याच्यावरती पण प्रश्न विचारलाय. नैऋत्य मान्सून वारे हिमालयाला अडून पश्चिम बंगालवरून पंजाबच्या मैदानापर्यंत जातात आणि भारताच्या मैदानी प्रदेशात त्यामुळे काय होतं मित्रांनो? पाऊस पडतो. या भागात पावसाचं प्रमाण पूर्वेकडून काय होतं आहे? पश्चिमेकडे कमी कमी होतं. ते ठिकाण महत्त्वाचं. कोणतं ठिकाण आहे? पंजाबचं बघा. लक्षात ठेवायचं. आता हा वारा असा वाहत गेल्यानंतर पुढे अडवलं तरी वारे सगळे पुढे अडवले जातात. कशाला अडवले जातात? हिमालय पर्वताला अडवले जातात. अडवल्यानंतर यांची दिशा कशी होती? थोडीशी कोणत्या दिशेला जाते? असे वळतात. म्हणजे दिशा होती यांची पश्चिम. बरोबर आहे का? प्रामुख्याने कोणत्या दिशेला जाते? पश्चिमेला जातात. म्हणजे वायव्य दिशेला जातात. कोणत्या दिशेला जातात? वायव्य दिशेला जातात. लक्षात ठेवायचं. पुढे बघा. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या पूर्व भागाच्या तुलनेत पश्चिम भागामध्ये पावसाचं प्रमाण काय आहे? कमी आहे. पूर्व भागाच्या तुलनेत पश्चिम भागामध्ये पावसाचं प्रमाण काय आहे? स्टेटमेंट लक्षात ठेवायचं. लगेच आठवलं पाहिजे. उत्तर भारतीय मैदानी प्रदेश. पश्चिम भागामध्ये पावसाचं प्रमाण कसं असेल? पश्चिम भागामध्ये पावसाचं प्रमाण इकडे पश्चिम भागात पावसाचं प्रमाण कसं असेल? पश्चिम भागामध्ये कसं असणार आहे? कमी. कारण पश्चिम भागामध्ये कोणता भाग येतो? राजस्थान, पंजाब, हरियाणाचा मैदानी प्रदेश. पावसाचं प्रमाण कसं असेल? तुलनेने त्या जागी गंगेच्या मैदानी प्रदेशामध्ये पावसाचं प्रमाण कसं असेल? जास्त. स्टेटमेंट लक्षात ठेवायचं. पूर्व भागाच्या तुलनेत पश्चिम भागामध्ये पावसाचं प्रमाण पहिल्या प्रदेशात तुम्हाला कळलंच नाही. याचा अर्थ मैदानी प्रदेश म्हणल्यानंतर डोळ्यासमोर आला पाहिजे. मैदानी प्रदेश पश्चिम भाग म्हणजे कोणता असेल? पश्चिम भाग म्हणजे कोणता असेल? पश्चिम भाग म्हणजे कोणता असेल? राजस्थान, पंजाब, हरियाणा. पावसाचं प्रमाण तिकडे जास्त असेल. गंगेच्या मैदानी प्रदेशात असेल. पुढे असेल पूर्व भागात पावसाचं प्रमाण पश्चिम भागात. हे स्टेटमेंट प्रश्न विचारतात. मग आपल्याला तेच कळत नाही काय कळलं का? हे स्टेटमेंट बघा. बाकी या भागामध्ये वाऱ्यापासून जास्त पाऊस पडतो. गारो, खासी, जयंतिया टेकड्या लक्षात ठेवायचं. इथं मित्रांनो प्रचंड पाऊस पडतो आणि याच भागामध्ये चेरापुंजी इथं 10,800 मिलीमीटर तर मौसिनराम येथे 11,400 मिलीमीटर पर्यंत वार्षिक सरासरी पाऊस पडतो आणि भारतात नव्हे तर जगात सर्वाधिक पर्जन्य पडणारी ठिकाण आहे. कोणत्या राज्यात येतात? कोणत्या? मेघालय. मेघ म्हणजे काय रे? मेघ म्हणजे ढग आणि आलय म्हणजे घर. म्हणजे जिथं मेघांचं घर आहे तर जिथं मेघांचं घर असेल तर पाऊस कसा असेल? कसा असेल? जिथं पिकते मला तिथं कसं असणार आहे? म्हणजे मेघालय म्हणलं तर मित्रांनो ठिकाण आहे चेरापुंजी आणि दुसरं कोणतं आहे? मौसिनराम. इथं जगातलं सर्वाधिक पर्जन्य पडतं. ही ठिकाण लक्षात ठेवायचं. कोणते आहे? चेरापुंजी आणि मौसिनराम. इथं जगात सर्वाधिक पर्जन्य पडतं. दोन ठिकाण आपल्याकडे येतात. मेघालय राज्यामध्ये येतात. जसं महाराष्ट्राचं चेरापुंजी म्हणलं तुम्हाला ओळखलं तर कुठं? आंबोली. तिथं खाली स्टेटमेंट अजून लिहा. पश्चिम घाटामध्ये सर्वाधिक पर्जन्य अगुंबे या ठिकाणी पडते. कुठं पडते? अगुंबे कर्नाटक या ठिकाणी पडते. जे महाराष्ट्रातील क्रमांक 2 भारतातील क्रमांक 2 पर्जन्य. कुठं? अगुंबे कर्नाटक. साईडला लिहा कुठतरी. ठिकाण कोणतं आहे? अगुंबे कर्नाटक. जिथं कुठं कुठलं? पश्चिम घाटाचं. कधी कधी ओळखला प्रश्न पश्चिम घाटाचं सर्वाधिक पर्जन्य कुठं पडतं? काय मग? आंबोली. काय म्हणताय? उत्तर काय पाहिजे? कोणतं पाहिजे? कळतंय का? आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. ध्यानात राहायला सांगा. नोट्स नसल्यामुळे स्टडीला प्रॉब्लेम येत आहे. झेरॉक्स केली नाही का? त्याच्यामध्ये सगळं आहे. केली नसेल झेरॉक्स करायची ना. झेरॉक्स मध्ये केलं की लिहिला जागा तिथं लिहायचं व्यवस्थित. अगुंबे कर्नाटक या ठिकाणी सर्वाधिक पर्जन्य पडतं. याच्या खाली लिहिलेलं आहे सगळं. वेगळं नाही. तुमच्या नोट्समध्ये आहे. भारताच्या 4 प्रकारचे नोट्स काढले असतात. त्याच्यामध्ये स्लाइड आहे ना. किती पेज नंबर होती? पेज नंबर 48. पेज नंबर 48 वरती आहे. लिहायचं. समजलं का? क्रमांक 2 पर्जन्य कुठं पडतं म्हणलं तर अगुंबे. कुठं पडतं? सगळ्यात एक नंबरचं पर्जन्य कुठं पडतं? पुढं चेरापुंजी का मौसिनराम? पुढं मौसिनराम. लक्षात ठेवायचं. कोणत्या प्रदेशामध्ये राज्य म्हणलं तर कोणतं सांगा? कळतंय का? कोणतं? मेघालय. आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ध्यानात राहायला पाहिजे. ते लोक वनस्पती नीट जतन करतात म्हणून जास्त पाऊस पडतोय. इथं पर्जन्याचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे वनांचं प्रमाण तेवढंच आहे. आहे का जास्त? भरपूर सारं वनांचं प्रमाण तिथं आहे. लक्षात ठेवायचं. बरोबर आहे? आपण सीझन बघतोय मित्रांनो आपण पावसाळा. कोणता बघतोय? पावसाळा. त्याच्यानंतर तिसरा आहे परतीच्या मान्सूनचा काळ. लक्षात ठेवायचं. बरोबर आहे का? पहिला उन्हाळा, दुसरा पावसाळा. त्याच्यानंतर तिसरा कोणता मित्रांनो? मान्सूनची माघार ज्याला म्हणतो. परतीचा आपण
या काळामध्ये वारे ईशान्येकडून नैऋत्येकडे वाहतात त्यांना ईशान्य मोसमी वारे म्हणतात. काय म्हणतात? ईशान्य मोसमी वारे. ते वारे भूभागावरून वाहत असल्याने ते कोरडे असतात, परंतु बंगालच्या उपसागरावरून वाहताना ते बाष्प शोषून घेतात. त्यामुळे आंध्र आणि तमिळनाडूच्या किनारी भागामध्ये काय होतं मित्रांनो? पाऊस पडतो. बरोबर आहे का? ईशान्य मोसमी वारे म्हणजे साधारणतः आपण त्याला काय म्हणू शकतो? मान्सूनचा परतीचा पाऊस. याच्यामध्ये एक महिना जास्त महत्त्वाचा आहे. तर संक्रमण महिना येतो. कोणता संक्रमण महिना? कोणता असतोय? संक्रमण महिना इथं महत्त्वाचा आहे. त्याचं नाव आहे ऑक्टोबर. कारण मित्रांनो या ऑक्टोबरमध्ये एक ऋतू जात असतो आणि एक ऋतू येत असतो. कोणता जात असतो? कोणता जात असतो? पावसाळा येत असतो. कोणता? हिवाळा येत असतो. पावसाळा काय असतो? जात असतो आणि हिवाळा येत असतो. परिणामी इथं प्रचंड हीट होते. काय होते? त्याला तुम्ही म्हणतात हीट, ऑक्टोबर हीट. म्हणून मित्रांनो आपल्यासाठी महत्त्वाचं की ऑक्टोबर महिन्याला विश्वामित्राचा उन्हाळा म्हटलं जातं. काय म्हणतात? विश्वामित्राचा उन्हाळा. म्हणून खालीलपैकी कोणाला म्हटलं जातं? तर विश्वामित्राचा उन्हाळा ज्या महिन्याला म्हटलं जातं कोणता महिना आहे? ऑक्टोबर महिना आहे. कारण इथं संक्रमण होते. संक्रमण म्हणजे काय होतं? एक गोष्ट जात असते, दुसरी गोष्ट येत असते. म्हणजे जाणारा आणि येणारा इथं मित्रांनो संक्रमण होते. प्रचंड काय होते? मग गर्मी होते. बरोबर आहे का? होते का हीट? ऑक्टोबरमध्ये होते का हीट? होते का? आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. ध्यानात राहायला पाहिजे. ध्यानात राहायला पाहिजे. इम्पॉर्टंट आहे. समजलं? ऑक्टोबर परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा त्याला कसला महिना म्हणायचा? विश्वामित्राचा उन्हाळा. काय म्हणायचं? विश्वामित्राचा उन्हाळा लक्षात ठेवायचा आहे. परीक्षेच्या दृष्टीने ध्यानात राहायला पाहिजे. कळलं? विश्वामित्राचा उन्हाळा ध्यानात राहायला पाहिजे. परीक्षेला याच्यावरती प्रश्न येतो. बाकी परतीचा मान्सूनचा काळ म्हणतात कोणता? सर्वसाधारण ऑक्टोबर आणि नोव्हेंबर. कधी कधी इथं सुद्धा पाऊस पडतो. आपल्या परतीच्या पाऊस कधी मधल्या काळामध्ये मित्रांनो तुम्हाला माहित असेल पण डिसेंबरला सुद्धा पाऊस पडतो. आठवते काही दिवस. आता 2 वर्षापूर्वी तुम्ही बघितलं तर डिसेंबर मागच्या वर्षी पडला, त्याच्या मागच्या 2 वर्षी पडला होता. पण आठवते का? भरपूर सारा पाऊस पडलेला होता. सो तिसरा महत्त्वाचा ऋतू म्हणतात कोणता आहे? परतीचा मान्सूनचा काळ आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. ध्यानात राहायला पाहिजे. काय झालं सर कालच्या लेक्चरमधला काय म्हणते उन्हाळ्यामध्ये काय तिसरा चौथा महत्त्वाचा कोणता मित्रांनो? हिवाळा. सो नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत भारतात हिवाळा ऋतू असतो. या ऋतूला हवामान थंड आणि कोरडं असतं. मराठीत कोणता ऋतू म्हणतात याला? असलं थंडी. मराठीत कोणता? शरद. हे शरद करत नाही. कोणता? कोणता म्हणतात? शिशिर. कोण सांगते मला? मराठी सुद्धा कधी आलं तर सांगा सांगा कोण सांगते? हेमंत ऐकले ना? हेमंत असते. काय हेमंत शिबिर असतं? काय असतं? हेमंत शिबिर म्हणजे कसं असते? हिवाळ्याचं असते. कसं असते? हिवाळ्याचं. हिवाळा. नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत भारतात हिवाळा ऋतू असतो. या ऋतूमध्ये हवामान थंड व कोरडे असते. या ऋतूमध्ये दक्षिण भारताच्या तुलनेमध्ये उत्तर भारतामध्ये तापमान काय असतं? काय असतं? एवढी म्हणजे प्रचंड कडाक्याची थंडी असते उत्तर भारतात. म्हणजे लोक थंडीमुळे सुद्धा काय होतात? मरण पावतात. एवढी थंडी कडाक्याची असते कोणत्या भारतात असते? उत्तर भारतात. दक्षिण भारतामध्ये तुलनेने काय असते मित्रांनो? कमी. उत्तर भारतामध्ये काही वेळा थंडीची लाट येते. हिवाळ्यामध्ये काश्मीरच्या खोऱ्यात तसेच हिमालयाच्या वेगळ्या भागामध्ये काय होते? हिमवृष्टी होते. मग बर्फ बघायला जातात लोक. पण जातात का नोव्हेंबर जानेवारीमध्ये? शक्यतो जातात. त्याच्यानंतर सीझनमध्ये जातात का? थंडी काय असते? थोडीशी तुलनेने कमी असते. मग बर्फ मिळतो, स्नो बघायला मिळतो. बरोबर फक्त उष्टी बघायला मिळते. लक्षात ठेवायचं. बाकी जानेवारी हा भारतातील सर्वात थंड महिना असतो. याच काळामध्ये धुकं, दव, दैव वेगवेगळ्या भागामध्ये काय होतं? दिसू येतं. धुकं, धुके असते काय? दव बघितलं असेल जमिनीच्या गवतावरती वगैरे पडलेलं असतं दव असते काय? तर ते सगळं कोणत्या सीझनमध्ये दिसतं? हिवाळ्यात दिसतं ना बाबा. गाडी चालवत असतो तू आणि पुढचं काय दिसत नसते. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची काय धुक्यात चालत राहायचं असतं. कारण रस्ता आपोआप मोकळा होत असतो. बरोबर ना? फक्त काय करणं गरजेचं असतं तिथं? चालत राहा. माणसाच्या आयुष्यात किती धुकं आलं तरी काय करायचं नसतं? चालत राहायचं. चालत राहिली रस्ता काय होतं? मोकळा होता ना? आणि तू कंदील घेऊन जाशील. म्हणजे एवढ्या बाळका कंदील मला काय उजेड दिसणार आहे? फक्त चालत राहणं गरजेचं. पावलांसाठी तो कंदील काय तुला ऊर्जा देणार आहे, उजेड देणार आहे. त्या उजेडामध्ये तू वाढतं प्रमाण करत जा. म्हणजे उत्तरेला पडशील परत कसं कळलं? राहिलं लक्षात. आपल्यासाठी महत्त्वाचे चित्र म्हणले तर प्रामुख्याने किती चित्र लक्षात ठेवायचे? किती लक्षात ठेवायचे? 4. काय लक्षात ठेवायचं? 4. परीक्षेच्या दृष्टीने याच्यावरती प्रश्न विचारला तर क्लिअर काही पर्यंत बाबांनो परीक्षेचं कळलं का बाबा? याच्यावरती प्रश्न अजून महत्त्वाचा पॉईंट आला. महाराष्ट्रावरती अजून एक लेक्चर लागणार मला. लागेल का? अजून एक गोष्ट लक्षात ठेवा मान्सूनच्या मध्ये बघा. मान्सूनच्या संदर्भात परतीचा मान्सूनची मागाच्या संदर्भात गोष्ट लक्षात ठेवा. कोणती? मान्सूनची मागा. ऐकलं मान्सूनची मागा कधीतरी? काय असते मान्सूनची मागा? दाबाचा पट्टा सांगायचा मला. दाबाचा सांगा. मान्सूनची मागा. मान्सून वारे वातावरण मित्रांनो कोणत्या कमी दाबाचा पट्टा आणि जमिनीकडे कोणत्या दाबाचा पट्टा सांगा. बघा एकच प्रश्न 2 वेळा येऊ शकतो. कसला असते? समुद्राकडे कमी का जास्त? नैऋत्य मोसमी वारे वाहत असताना समुद्रावरती कसला दाबाचा पट्टा असते आणि कमी दाबाचा पट्टा? त्याच्यामुळे मित्रांनो वारे वाहतात कसे वाहतात? असे वाहतात का नाही? लक्षात ठेवायचं. नंतर हे वारे कुठे उडातात? प्रामुख्याने उडातात हिमालयानंतर यांची दिशा बदलते. बरोबर कोणत्या दिशेला जाते? पश्चिमेला म्हणजे साधारणतः वायव्येला. आणि मित्रांनो माघारी येतात वायव्य कोणत्या दिशेकडे येतात मित्रांनो? परत एकदा कोणत्या दिशेकडे? आग्नेय दिशेकडे वाहतात. वायव्य कोणत्या दिशेकडे? आग्नेय. म्हणजे प्रामुख्याने आता भारत स्वतः प्रामुख्याने कोणत्या ठिकाणी पाऊस देण्याचं काम करतात? कोणत्या किनारपट्टीला? पूर्व किनारपट्टीला. याला म्हटलं जातं मान्सूनची काय? माघार. याच्यावरती दोनदा प्रश्न आला होता. एक तुमच्या टेक्निकल बिल आला होता कॉलेजचा. देन त्याच्यावरती राज्यसेवेला मागच्या राज्यसेवेला आला होता. प्रश्न जर त्याने अगोदर सोडवला असता तर त्याला काय असतं? त्याचं उत्तर आलं असतं. बघा इथे प्रश्न दिसतोय का? मान्सूनची माघार हा भारतीय हवामानाचा आविष्कार खालीलपैकी कोणत्या वातावरणीय परिस्थितीचा परिणाम आहे? नीट वाचा परत एकदा. सगळे पॉईंट वाटतील. नीट वाचा. ऑनलाईन वाले सोडवायचंय. मान्सूनची माघार हा भारतीय हवामानाचा आविष्कार. बघा प्रत्येक नैऋत्य मान्सून वारे हिमालय पर्वतांनंतर पोहोचल्यानंतर तिथून माघारी घेतात म्हणजे मान्सूनची माघार. पॉईंट 1. आणि दुसरा भारताच्या वायव्य भागातून आग्नेय भागाकडे उच्च वायू वाहतुकीचा होणारा विस्तार म्हणजे मान्सूनची माघार. काय उत्तर पाहिजे? लक्षात ठेवायचं उत्तर आहे किती? 3. काय आहे? 3. कारण ज्यावेळेस नुसतं मित्रांनो नैऋत्य मान्सून वारे हिमालय पर्वतांपर्यंत पोहोचले तिथून माघारी घेतात त्याला माहिती असतं मला ईशान्य. तो फिरल्यानंतर कोणत्या दिशेने येतो? परत एकदा ईशान्य कोणत्या दिशेला? नैऋत्य ईशान्य. पण इथं महत्त्वाचं मित्रांनो वायव्य भागाकडून आग्नेय भागाकडे उच्च वायू वाहतुकीचा होणारा विस्तार म्हणजे मान्सूनची माघार. हा स्टेटमेंट तशाच लिहूया. कारण सेम प्रश्न आयोगाने इथं पण विचारला होता. तेच पर्याय आणि त्या दुसरे बघा इथं विचारलं होतं. मान्सूनची माघार हा भारतीय हवामानाचा आविष्कार कोणत्या वातावरणीय परिस्थितीचा परिणाम आहे? आणि तुम्हाला माहिती की परिणाम प्रामुख्याने कशामुळे होतो मित्रांनो? वायुदाबाचे पट्टे. बरोबर आहे का? वायुभार म्हणलं वायुदाब जास्त करून प्रामुख्याने कमीकडे. तर तिथं लक्षात ठेवायचं. इथं सुद्धा सेम तेच आहे. वायव्य भागाकडून आग्नेय भागाकडे उच्च वायुवाहनाच्या पट्ट्यामध्ये होणारा विस्तार म्हणजे काय आहे? मान्सूनची माघार आहे. इथं स्टेटमेंट घ्या. मान्सूनची माघार बरोबर स्टेटमेंट तसं नसतं. वायव्य भागाकडून आग्नेय भागाकडे होणारा वायुभार पट्ट्याचा विस्तार. आणि या दोन्ही प्रश्नाला क्लेम केलं होतं पण. कारण त्याचं का? त्याचं दुसरं स्टेटमेंट पण बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की बरोबर आहे पण त्याचं आयोगाने शेवटपर्यंत तर त्याच्यामध्ये लिहा. किती वाजलेत? 10:30 परत गटाचा माइंडसेट. कालचं लेक्चर झालं सर्व डाऊन असल्यामुळे. कळलं? 10:30 झाले ना? चहा नाश्ता करून ईशान्य कोणत्या दिशेला? वाचा ऑनलाईन वाले सोडवायचंय. पण या परिस्थितीचा परिणाम आहे. इथं तुमच्या टेक्निकल बिल आला होता कॉलेजचा. देन त्याच्यावरती राज्यसेवेला मागच्या राज्यसेवेला आला होता. प्रश्न जर त्याने अगोदर सोडवला असता तर त्याला काय असतं? त्याचं उत्तर आलं असतं. बघा इथं प्रश्न दिसतोय का? मान्सूनची माघार हा भारतीय हवामानाचा आविष्कार खालीलपैकी कोणत्या वातावरणीय परिस्थितीचा परिणाम आहे? नीट वाचा परत एकदा. सगळे पॉईंट वाटतील. नीट वाचा ऑनलाईन वाले सोडवायचंय. मान्सूनची माघार हा भारतीय हवामानाचा आविष्कार
बघा प्रत्येक नैऋत्य मान्सूनवारे हिमालय पर्वतरांगानंतर पोहोचल्यानंतर ते तिथून माघारी फिरतात म्हणजे मान्सूनची माघार. पॉईंट एक. आणि दुसरा आहे भारताच्या वायव्य भागातून आग्नेय भागाकडे उच्च वायुभार पट्ट्याचा होणारा विस्तार म्हणजे मान्सूनची माघार. काय उत्तर पाहिजे? लक्षात ठेवायचं याचं उत्तर आहे किती? 3. काय आहे? 3. कारण ज्यावेळेस नुसतं मित्रांनो नैऋत्य मान्सून वारे हिमालय पर्वतरांगापर्यंत पोहोचल्या तिथून माघारी फिरतात त्याला म्हणायचं कसलं वारा? ईशान्य. तो फिरल्यानंतर कोणत्या दिशेने येतो परत एकदा? ईशान्यकडून कोणत्या दिशेला? नैऋत्यला, त्याला ईशान्य. पण इथं महत्वाचं मित्रांनो वायव्य भागाकडून आग्नेय भागाकडे उच्च वायुभार पट्ट्याचा होणारा विस्तार म्हणजे मान्सूनचे माघार. हा स्टेटमेंट जशाला तुम्ही लिहून घ्या, कारण सेम प्रश्न आयोगाने इथं पण विचारला होता. तेच पर्याय आणि त्याच गोष्टी बघा इथं विचारलं होतं. मान्सूनची माघार हा भारतीय हवामानाचा विस्तार कोणत्या वातावरणीय परिस्थितीचा परिणाम आहे? आणि तुम्हाला माहिती की परिणाम प्रामुख्याने कशामुळे होतो? मित्रांनो वायुदाबाचे पट्टे. बरोबर का? वायुभार म्हणजे वायुदाब जास्त करून प्रामुख्याने कमीकडे. तर इथं लक्षात ठेवायचं इथं सुद्धा सेम तेच आहे. वायव्य भागाकडून आग्नेय भागाकडे उच्च वायुभाराच्या पट्ट्यामध्ये होणारा विस्तार म्हणजे काय आहे? मान्सूनची माघार आहे. इथं स्टेटमेंट घ्या. मान्सूनची माघार बरोबर स्टेटमेंट जशाला तसं वायव्य भागाकडून आग्नेय भागाकडे होणारा वायुभार पट्ट्याचा विस्तार. आणि या दोन्ही प्रश्नाला क्लेम केलं होतं पोरांनी. कारण त्याचं का? त्याचं दुसरं स्टेटमेंट पण बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की बरोबर आहे, पण त्याच्या आयोगाने शेवटपर्यंत तर त्याच्यामध्ये लिहा. किती वाजलेत? 10:30 परत गटाचा माइंडसेट. कालचं लेक्चर काय झालं? सर्व डाऊन असल्यामुळे. कळलं? 10:30 झाले ना? चहा नाश्ता करून आपण सगळेजण आणि मग बसू. चालेल ना? ठीक. पुढे जायचं नाश्त्याला. पुढे जायचं नाश्त्याला. जायचं. पुढे पुन्हा भेटलेला. ठीक. काय खायचं? पुढे जायचं? महिना पटेल ना? महिना नावाचं हॉटेल आहे. सायनातला मराठमोळं नाथ पुढं. पुढे दिल्यात ना? दिल्यात. पुढे दिल्यात. लोकसंख्या नोट्समध्ये आहे का बरोबर महाराष्ट्र? त्याचा विस्तार. सोडव. फळबागा विकसित करायचं कारण. फळबाग. माइंडसेटचे लेक्चर वैयक्तिक त्यावरती आहे. 1 रुपयाची भरायचे घ्यायचं. पण याचा आयोगाने उत्तर काय दिलंय? हिवाळ्यात पडणारा पाऊस काय आहे? फळबागांच्या वाढीसाठी काय असतो? अनुकूल असतो. त्याच्यामुळे आयोगाचं उत्तर काय होतं? उत्तर पर्याय 2. काय होतं उत्तर पर्याय 2? लक्षात ठेवा. 2 महत्त्वाचे प्रश्न देणार. ओके. स्वतः जाता एक गोष्ट फक्त लक्षात ठेवल्यानंतर आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पुढचा पॉईंट बघू. आता हा प्रश्न आयोगाला होता. भारतीय हवामान खात्याने मान्सून वाऱ्याचं आगमन आणि निर्गमन याचा अभ्यास करून 4 ऋतू मानलेले आहेत. ऋतूच्या सोबत कालावधी दिला आहे. यापैकी अचूक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. बरोबर? तुमच्या लेक्चरला पण ₹1 लागतो काय आपला? आता काय करणार? माझ्यावरती नाही ना. ₹1 द्यावा लागेल. फीची किंमत नसते म्हणून ₹1 द्यावा लागेल. काय उत्तर? काय उत्तर आहे? सगळं बरोबर. आयोगाने हवामानशास्त्राने सगळं बरोबर स्टेटमेंट. ही नैऋत्य मान्सून काय साधारणतः जून ते काय मित्रांनो? सप्टेंबर. मान्सूनचा उत्तर काय म्हणजे मित्रांनो? प्रतिभा ऑक्टोबर ते डिसेंबर. ईशान्य मान्सून काय दिलेला आहे? जानेवारी फेब्रुवारी. मान्सून पूर्व काय म्हणलं तर मार्च ते मे. त्याला त्याचे स्टेटमेंट दिले होते. लक्षात ठेवा. जाता पहिलं कोकणामध्ये कोणत्या प्रकारचं हवामान आढळतं? कोकणामध्ये मित्रांनो कसलं हवामान आहे? कसलं हवामान आहे? उष्ण, दमट, सम. लक्षात ठेवायचं. उष्ण, दमट आणि सम. बघा कोकण किनारपट्टीला काय रे? काय आहे? समुद्र किनारा आहे. त्यामुळे हवेत वर्षभर काय असतं? बाष्प असतं. आणि समुद्र सानिध्यामध्ये त्याची हवा जास्त उष्णही होत नाही आणि थंडही होत नाही. त्यामुळे वर्षभर हवामान कसं असतं? सम. लक्षात ठेवायचं. याच्यावरती प्रश्न विचारले जुने प्रश्न. आपल्याला सम आणि विषम कळत नसते. कळतं अजून पण नाही कळत. लक्षात ठेवा. कळतं ना? सम म्हणजे काय? इंग्लिश मध्ये सांगा. सम म्हणजे काय? इव्हन आणि विषम म्हणजे ऑड. एवढंच येतं ना? सम म्हणजे काय मित्रांनो? साधारणतः प्रामुख्याने कुठे दिसतंय हवामान म्हणलं तर कोकणामध्ये. कारण काय त्याला कोण लागलेलं आहे? समुद्र किनारपट्टी लागलेली आहे. लक्षात ठेवायचं. समजलं? कोकणामध्ये मित्रांनो तापमान कक्षेमध्ये फार फरक नसतो. म्हणून हवामानाला उष्ण, सम आणि दमट हवामान म्हणतात. कसलं? उष्ण, सम आणि दमट. सम म्हणलं तर कुठं? कोकण. आता दुसरा मित्रांनो कोकणानंतर आहे ते म्हणजे सह्याद्री. कसला आहे? सह्याद्री. सह्याद्री मित्रांनो बघितलं तर समुद्र सपाटीपासून जसं जसं उंच जावं तसं तसं हवेचं तापमान काय होतं? काय होतं? कमी होतं. आणि मग सह्याद्रीच्या घाट माथ्याच्या प्रदेशावरती वर्षभर तुलनेने तापमान कसं असतं मित्रांनो? कमी असते. हिवाळ्यात कडाक्याची थंडी असते. सह्याद्री पर्वत प्रदेशामध्ये पावसाचं प्रमाण जास्त आढळतं. म्हणून या प्रदेशाला मित्रांनो आर्द्र आणि थंड हवामानाचा प्रदेश म्हणतात. कसला? आर्द्र आणि थंड हवामानाचा प्रदेश म्हणजे कोण आहे? कोण आहे? बघा उष्ण, दमट आणि सम हवामानाचा प्रदेश म्हणलं तर लक्षात ठेवायचं. उद्याच्यावरती आपल्याला बघायचं. दैनिक तापमान त्याच्यावरती बऱ्याच प्रश्न आहेत. त्याच्यानंतर हवामानाच्या आविष्कार त्याच्यावरती पडणारे प्रकार. कोकण काय आहे? देश काय आहे? झाडी काय असतं? वऱ्हाड काय असतं? बरोबर आहे का? सगळं आपल्याला उद्याच्या लेक्चरमध्ये बघायचं. त्याच्यामध्ये मिस नाही करायचं. त्याच्यानंतर तिसरा आहे महाराष्ट्र पठार. महाराष्ट्र काय आहे? पठार. लक्षात ठेवायचं. उष्ण, कोरडे आणि विषम हवामान दिसतं. उष्ण आहे, कोरडा आहे आणि विषम. बघा महाराष्ट्र पठारी प्रदेशामध्ये उन्हाळ्यात तापमान कसं असतं रे? तर हिवाळ्यात तापमान कसं असतं रे? कमी. म्हणजे उन्हाळ्यात आणि हिवाळ्याच्या तापमानामध्ये फार तफावत असते का? असते का? बरोबर आहे. हा प्रदेश समुद्र सानिध्यापासून दूर असल्यामुळे पावसाळा ऋतू वगळता हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण कसं असतं? बघा पावसाळा व्यतिरिक्त बाष्पाचं प्रमाण कसं असतं? हवेमध्ये कमी असते. म्हणजे साहजिकच मित्रांनो हवामान कसं असतं? पूर्णपणे कोरडं. त्याचबरोबर कसं म्हणतात त्याला? विषम. कोरडा आणि विषम हवामानाचा प्रदेश म्हणलं कुठं मित्रांनो? पुढं महाराष्ट्र. कोकणात म्हणलं तर कसं हवामान आहे? कसलं? उष्ण, दमट आणि सम. दमटपणा कशामुळे मित्रांनो? कोकणात समुद्र किनारा असल्यामुळे. आणि पठारावरती समुद्र किनारा नसल्यामुळे काय लांब असल्यामुळे हवामान काय आहे? कोरडेपणा आहे. म्हणजे हवामान कसं आहे? कोरडं. सम हवामान म्हणलं तर कुठलं? विषम म्हणलं तर पुढं. आणि थंड म्हणलं तर कोणता? सह्याद्री. एवढ्या पुढे लक्षात राहील. उद्या महाराष्ट्राचं हवामान कसल्या प्रकारचं हवामान आहे? उष्णकटिबंधीय मोसमी प्रकारचं हवामान कुठे दिसतं? महाराष्ट्रात दिसतं. उद्याच्या लेक्चरमध्ये महाराष्ट्रातला शेवटचा पॉईंट होईल आणि तो महत्त्वाचा असेल. त्याच्यानंतर लोकसंख्या असेल. काय असेल? लोकसंख्या. तुमच्या महाराष्ट्राच्या भूगोलाच्या लेक्चरमध्ये लोकसंख्या टॉपला आहे ना? आहे ना? तर त्या चॅप्टरमध्ये लिहायचं. कारण तुम्ही कंपॅरेटिव्ह भारत पण दिला आणि महाराष्ट्र पण दिला. एक्स्ट्रा असेल ते इथं लिहून घ्यायचं. ओके. थांबूया ठिकाणी. 10:30 भेटायचं बरं का? टेस्ट लिहून जाता. कसली टेस्ट आहे? जिओग्राफी का? हा मग मी आहे तसा. 10:30 भेटू आपण लेक्चर घेऊ. माइंडसेट मध्ये आज टॅक्स असिस्टंटची मेनचा पेपर, एक्साइजचा मेनचा पेपर असेल. आपण पेपर घेऊ. अर्धा तास बरं झाला. अर्धा तास म्हणजे साधारणतः 9:45 पर्यंत चालेल का?